नमस्कार. पलाशग्नी स्टुडिओज, नित्यानंद क्रिएशन्स आणि थिंक अँड इंक हांच्या वतीन तुमका सगळ्यांक उर्बेभरीत येवकार. सूत्रसप्तक ह्या सूत्रसंचालन कार्यशाळेचो आयचो 6वो दीस. आपल्या मोजक्या म्होवाळ उतरांतल्यान कार्यावळीचे पर्व प्रभावीपणान चलयता तो सूत्रसंचालक. आज आमी हे पर्व कशे सांबाळचे आणि यशस्वीपणान ते मुखार कशे व्हरचे हाजी आनी माहिती घेवपा खातीर हांगा सगळीं जाणां जमल्यात. व्याख्यानाच्या सुरवेक आयोजकांची माहिती तुमच्या मुखार मांडटा. पलाशग्नी स्टुडिओज. The journey of 1,000 miles begins with one step. And yes, we started this journey under the banner of the Palashagni Films, and today we've come quite far. From music videos to short films, Palashagni Studios has also worked to create social awareness to spread positiveness amidst the pandemic under the name CoWIN, a platform created to spread awareness in this pandemic. नित्यानंद क्रिएशन्स. स्मृतिशेष नित्यानंद नाईक ही निखळ इष्टागतीची, सामाजिक लागणुकेची, पारिवारिक नातेसंबंध जपपी एक आदर्श व्यक्तिमत्वाची देख आशिल्ली. नित्या म्हळ्यार फॉरएव्हर आणि अनंत म्हळ्यार एंडलेस. फुडले पिळगेन नित्या मामाचे हे आदर्श गुण आपणावचे ह्या हेतून एक ल्हानसो यत्न म्हळ्यार नित्यानंद क्रिएशन्स. आणि थिंक अँड इंक is an Instagram handle that gives opportunities for the Goan youth to achieve the poetry, creative art and other art related platforms. ह्या तीन संस्थाच्या जोडपावलान लाभिल्लो एक सोबीत उपक्रम म्हळ्यार सूत्रसप्तक. गोयच्या आघाडीच्या सूत्रसंचालकांचे मार्गदर्शन लाभिल्ली सूत्रसप्तक ही सूत्रसंचालन कार्यशाळांची माळ खेरीतपणात निवेदनात फुडे करपाक सोदपी तरणाटे शिक्षक आणि विद्यार्थ्यांक भोव महत्वाची आसा. फाटले 5 दीस वेगवेगळी व्याख्यानां जाल्ली आसात. ती कोणाकूय पळोवपाक मेळूना जाल्यार आमच्या फेसबुक आणि युट्यूब पेजीचेर मुजरत पोवची. गोयच्या निवेदनाच्या माळावेले आघाडीचे निवेदक डॉक्टर अजय वैद्य, डॉक्टर रुपाचारी, भौमानिस्ट संगीता अभ्यंकर, डॉक्टर पूर्णानंद चारी, भौमानिस्ट पंकज नमशीकर, भौमानिस्ट गोविंद भगत आणि भौमानिस्ट अनंत अग्नी हे पहिलेच खेपे ह्या कार्यावळीच्या माध्यमातल्यान एका माचेर आयल्यात. निवेदनाक लागपी आवाज, पूर्वतयारी, व्यासपीठावेले सादरीकरण अशा सूत्रसंचालनाकडे निगडीत साबार विषयाचेर ह्या कार्यशाळांत मार्गदर्शन जातले. सत्राच्या निमणेकडे सहभागी कोणाकूय विषयाकडेन संबंधित काय प्रश्न आसत जाल्यार विचारपाची मोकळीक आसतली. तुमकां कितेंय प्रश्न आसत जाल्यार मुजरत कमेंट बॉक्सान घालचे. आमकां वेळ मेळत तशें आमी प्रश्नाच्यो जापो दितली. आमचे प्रेरणास्थान आशिल्ले श्री सुरेश अग्नी हांची आज जयंती. हे सत्र आमी तांच्या उगडासाक अर्पण करतात. ह्या माळेतले 6वे व्याख्यान दिवपाक आमकां मार्गदर्शक म्हणून लाभल्यात भौमानिस्ट गोविंद भगत. सर, तुमकां हांव मना काळजांतल्यान येवकारता. सूत्रसंचालनाची पूर्वतयारी म्हळ्यारूच प्रेपरेशन्स बिफोर कंपेरिंग ह्या विशयाचेर आज ते आमकां मार्गदर्शन करतले. आख्ख्या गोंयांत तांकां वळखना असो कोणूच ना, पूण ह्या कार्यावळीक एक तांची वळख तुमचे मुखार मांडटा. गोविंद भगत, भौमानिस्ट गोविंद भगत हे गोंय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून वावरतात. हे निवेदनाच्या माळावेले एक अष्टतासी कलाकार आसात. एक निपुण घुमटवादक आशिल्ल्या भौमानिस्ट गोविंद भगत हांनी संगीतात मध्यमा प्रथम मेरेन शिक्षण घेतला. एक निपुण अभिनयाच्या मळार तांकां विशेष रुची आसा. गोंय तशेंच महाराष्ट्रान नाट्य सर्तींनी तांकां अभिनयाची साबार इनामां फावो जाल्यात. निवेदक म्हणून गोंयच्या भोवतेक महत्वाच्या संगीत संमेलनांनी तांणी आपल्या अभ्यासपूर्ण आणि विशेष शैलीन केल्ल्या निवेदनाची
साबार रसिकांची मना जोडल्यात. एक मुलाखतकार म्हणून तसेच एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असा. त्यांच्या वावराची दखल घेऊन साबार संस्थांनी त्यांचो भोवमान केला. जरी मळबाक हात लावपी जैता मेळिल्ली असली तरी सामके डाऊन टू अर्थ असे एक व्यक्तिमत्व म्हळ्यार भौमानिस्त गोविंद भगत. मागता भौमानिस्त गोविंद भगत सर हांच्या लागी की त्यांनी ह्या आयच्या विशयाचेर आमकां मार्गदर्शन करचे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दचे आमुच्या जीवीचे जीवन, शब्दांचेची धन वाटू जनलोकी. हा तुकाराम महाराजांचा अभंग या जिव्हाग्रेवर कोरावा अशी ज्याची मनापासून इच्छा. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा बडबडण्याचा धंदा. या वाक्याशी प्रामाणिक राहून माझं कार्य करणारा मी भगत गोविंदा. नमस्कार आणि सुस्वागतम. पलाश अग्नी स्टुडिओज, नित्यानंद क्रिएशन्स तसेच थिंक अँड इंक या सुंदरशा कार्यावळीत सूत्र सप्तक या सूत्रसंचालनाच्या कार्यशाळेत ही जी माळ गेली 6 दीस चल्ल्या, त्या माळेत हे 6वें पुष्प तुमच्या मुखार दवरपाक म्हाका आयज निमंत्रीत केला. म्हणून या संस्थेक हांव मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. सुरेशजी अग्नी हांच्या स्मृतीक वंदन करतना तशेंच आमचे परम मित्र नित्यानंद नायक हांच्या स्मृतीक वंदन करतना आयज ह्या कार्यावळीक हांव सुरवात करता. एक सुंदर असा कार्यक्रम. सूत्र सप्तक ही एक मैफल, जणू स्वरांचीच मैफल. आणि म्हणून तर जो षड्ज या मैफिलीला लाभला, डॉक्टर अजय वैद्य यांच्या धीर गंभीर वाणीतून आवाज आणि शब्दोच्चार याच्याबद्दल अजय वैद्य यांनी जे विचार आपणासमोर मांडलेले आहेत त्यातून या मैफिलीचा षड्ज लागला. डॉक्टर पूर्णानंदचारी यांचा भाषाशास्त्रावरचा जो अभ्यास आहे तो ह्या कार्यक्रमाचा खरंच ऋषभ आहे असंच मला म्हणावंसं वाटतं. संगीताजी अभ्यंकर यांनी आपल्या विशिष्ट शैलीमधून सूत्रसंचालन क्षेत्रात स्वतःची विशिष्ट ओळख कशी करून द्यावी, खरंच या मैफिलीचा तो सुंदर शुद्ध गंधार. डॉक्टर रूपाचारी यांचे सूत्रसंचालन क्षेत्रातील जे अनुभव आहे, गोड अनुभव, कटू अनुभव, जसा शुद्ध मध्यम आणि तीव्र मध्यम, अशी त्यांची जी स्वतंत्र शैली त्यांनी आपल्या त्या कार्यक्रमातून व्यक्त केलेली आहे, तो या कार्यक्रमाचा मध्यम, मी म्हणेन अनुभवांचा सुवर्ण मध्य. कालच्या सत्रामध्ये पंकजचारी यांचा पंच हा खरंच पंचम. कारण एका वेगळ्या सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये एक सूत्रसंचालक अटल अचल कसा राहू शकतो, चलत सूत्रसंचालन करूनही, याचं उदाहरण पंकज नमशीकर यांच्या पंचमनं दिलेलं आहे. आणि उद्या या मैफिलीचा अग्निवाणीतला निषाद आपल्याला ऐकायचा आहे. आणि म्हणून अग्निवाणीतला निषाद आपणापर्यंत पोहोचण्याआधी ह्या मैफिलीचा हा धीराचा दैवत तुमच्या समोर आळवण्यासाठी मी आज इकडं उभा आहे. एवढं लांबलचक भाषण, काहीतरी पूर्वतयारी करायलाच हवी ना. एखाद्या मैफिलीला जाताना काहीतरी वेगळा विचार करावाच लागतो. कारण त्या मैफिलीला ज्यावेळी आपण एखादा सूत्रसंचालक म्हणून उभा राहत असतो त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांचं ध्यान आकर्षित करण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं बोलावंच लागतं. आणि म्हणून काहीतरी पूर्वतयारी, काहीतरी विचारपूर्वक बोलणं, काहीतरी माला गुंफणं कार्यक्रमामध्ये, जेणेकरून ज्यावेळी आपलं सूत्रसंचालन आपण सुरू करणार आहोत त्यावेळी त्या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून रसिकांचं ध्यान आकर्षित करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून ती पूर्वतयारी ही अत्यंत महत्त्वाची असते. मला तर माझ्या आयुष्यामध्ये
सूत्रसंचालन करताना तो एक जीवन प्रवासच वाटलेला आहे. कारण आपण शिकत जातो, आपल्या प्रत्येक क्षणाक्षणाला शिकत जातो. बाल्यावस्थामध्ये, पौगंडावस्थामध्ये, तारुण्यात, वृद्धापकाळात, प्रत्येक क्षणोक्षणी आपण काही ना काहीतरी शिकत असतो. त्यावेळी त्या गोष्टी आपल्या भेटीला येत असतात आणि मग तिकडं शिकत शिकत चुका झालेल्या असतील त्या बाजूला सारत आपल्याला पुढे जायचं असतं. आणि सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये सुद्धा हा प्रवास असाच शिकत शिकत पुढे जाण्यासारखा. कारण आपण आज प्रस्थापित सूत्रसंचालक असलो तरीही चुका होतच असतात. आज मी माझ्या फेसबुक पेजवर तोच तर कमेंट टाकलेला आहे की अशा एका दिवसाची प्रतीक्षा आहे की मला म्हणायचं आहे की कालची चूक ही माझ्या सूत्रसंचालनातील शेवटची चूक आहे. पण होत नाही आहे. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडतं, पण ह्या चुका कधी कधी सर्वांना कळतात जे आमच्या कार्यक्रमाला श्रोते म्हणून उपस्थित राहतात. कधी कधी त्या चुका त्या श्रोतृवृंदामध्ये जे सूत्रसंचालक किंवा अँकर्स किंवा निरूपणकार किंवा निवेदक जे कोण बसले असतील फक्त त्यांनाच कळतात. कारण त्या क्षेत्रातील स्पेशलिस्ट असतात. त्यांनाच कळतं की आज गोविंदनं चूक केलेली आहे. पण काही चुका अशा असतात ज्या त्यांनाही कळत नसतात. जो सूत्रसंचालक त्या व्यासपीठावर सूत्रसंचालक म्हणून आपली कामगिरी बजावत असतो तो सूत्रसंचालकच जाणून राहतो की आज मी ही चूक केलेली आहे. कदाचित ती कुणाच्याही लक्षात आली नसेल, पण मला माहीत आहे ती मला चूक पुन्हा करायची नाही आहे. आणि म्हणून हा प्रवास शिकत शिकत पुढं जाणारा, पुढं नेणारा, आयुष्याला पुढं नेणारा या सूत्रसंचालकाच्या. आणि म्हणून पूर्वतयारी, परफेक्शनच्या दिशेनं आपल्याला प्रवास करायचा आहे. होईल कधीतरी, कारण आपला अभ्यास चालू आहे. त्या सूत्रसंचालनाच्या कार्यक्रमामध्ये किंवा सूत्रसंचालनाच्या क्षेत्रामध्ये माझं नित्य तयारी करणं चालूच असतं. काहीतरी नवीन गोष्ट हाताला लागते आणि ती करताना काहीतरी चुका घडल्या त्या दुसऱ्या वेळेला टाळून आपल्याला पुढे जायचं असतं. कारण या सर्व सूत्रसंचालन जी कार्यशाळा चालू आहे त्या आधीच्या 5 दिवसामध्ये जे विषय हाताळले गेलेले आहेत पूर्वतयारीचाच तो भाग आहे. कुठलाही विषय तुम्ही घ्या आणि पूर्वतयारी करताना ज्यावेळी मी एका विषयाकडे उदाहरण मी देतो, संगीताजी अभ्यंकर यांनी आपली स्वतंत्र ओळख, आपली शैली याला पूर्ण महत्त्व देताना आपण कुठल्या क्षेत्रामध्ये हे कार्य करू शकतो याची आपल्यालाच प्रश्न विचारायला हवा. आपणच ती आपल्याला बाबा आपली बलस्थानं कुठची आहे याचा आपण स्वतःवर आत्मकेंद्रित होऊन स्वतःचं आत्मपरीक्षण करून नंतरच त्या विषयामध्ये कुठल्या वाटेवर आपल्याला जायचं आहे हा विचार करायला हवा. साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. मालिनी पौर्णिमेचा माशेलचा उत्सव, मी जेसीमध्ये कार्यरत होतो आणि जेसीमध्ये कार्यरत असताना जेसी दरवर्षी मालिनी पौर्णिमेला ऑर्केस्ट्राचा, हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा सादर करायची ती जेसी संस्था. आणि मी त्यावेळी वक्तृत्व स्पर्धामध्ये खूप बक्षिसं प्राप्त केलेली होती. मग कुणालाही वाटलं की सूत्रसंचालन कोणी करावं, अँकरिंग कोणी करावं, तर चल गोविंद तू या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला हवंस. आणि मी आणि मनोज तिमले हा माझा मित्र त्यावेळी व्यासपीठावर जातो. पण सूत्रसंचालन करताना त्या ऑर्केस्ट्रांच्या गीतांचं काहीतरी बोलायला हवं. संगीत एक महासागर है किंवा संगीत ये ईश्वर की पूजा है. तुम्हाला स्टँडर्ड डायलॉग सगळे माहीत आहे. त्यावेळी मी ते पाठ केलेले होते. रोगी को मिले आराम, राग जो गाये रागिनी, रोगी को मिले आराम, हे स्टँडर्ड डायलॉग मी त्यावेळी पाठ केलेले होते. सगळी गाण्यांची यादी घेऊन मोहब्बते या चित्रपटातील शाहरुख खानचे डायलॉग सुद्धा आदल्या 2-3 दिवसाच्या रात्री बसून मी बाय हार्ट केलेले होते. पण ज्यावेळी मी स्टेजवर उभा राहिलो, सूत्रसंचालन करायला लागलो, फॉर्मल शर्ट घालून वरचा बटन असा लावून आम्ही दोघी, मी आणि मनोज तिमले हे दोघे सूत्रसंचालक
असे स्टेजवर एकमेकांना क्रॉस करताना, अब देखिए दोस्तों हम आपको कहां से कहां लेके जाते हैं, असा मी डायलॉग त्या सूत्रसंचालन करण्याच्या व्यासपीठावरून रसिकामध्ये फेकला आणि तिकडून आवाज आला, अरे वाह शाबास. कोणीतरी तिकडं ऐकत होतं आणि ते शब्द माझ्या कानी गेले, कारण माझी बोलण्याची, हिंदी बोलण्याची शैली बरोबर नव्हती. रसिकाबरोबर संवाद साधण्याची शैली काही लोकांना रुचली नाही, पचली नाही. आणि तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो होतो एक विचार पक्का करून, परत कधीही ऑर्केस्ट्राच्या स्टेजवर मी सूत्रसंचालन करणार नाही. पण त्याच्याच चौथ्या दिवशी निवेदनाचा कार्यक्रम एका शास्त्रीय संगीत गायिकेबरोबर, गौरी भट नावाची आमची गोव्याची नामवंत शास्त्रीय संगीत गायिका, तिनं कार्यक्रम सादर केला. तिच्या कार्यक्रमामध्ये मी सुगम संगीताची ती मैफल निवेदक म्हणून कार्यभार सांभाळला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी विचार केला की हे माझं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये मला रुची आहे, कारण साहित्य आणि संगीत याच्याबद्दल मला फार फार आवड होती. आणि म्हणून आपली बलस्थानं काय याचा विचार केल्यानंतरच आपण आपल्या त्या क्षेत्राची निवड करणं हे सूत्रसंचालन क्षेत्रामध्येच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू पडतं, हे आपल्याला सांगण्याची पुन्हा पुन्हा गरज नाही आहे. आणि सूत्रसंचालक कोण असतो, काय असतो, याच्याबद्दल अनेक विवेचनं गेले 5 दिवस आपण ऐकत आहोत. कारण सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा प्राण असतो, प्रत्येक जण सांगत असतो. कारण आयोजकांची सगळी मदार कार्यक्रमाची सूत्रसंचालकावर असते, हेही आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून एखाद्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक जसा कार्यक्रमाला उभारी देऊ शकतो, तोच सूत्रसंचालक तोच कार्यक्रम रसातळालाही पोहोचवू शकतो. पण हे टाळण्यासाठी करावं काय? नवीन सूत्रसंचालक असतात. आणि म्हणून आज सगळ्या आमच्या वक्त्यांचं वक्तृत्व ऐकल्यानंतर किंवा त्यांचे विचार ऐकल्यानंतर मी थोडासा, कारण परत परत तोचपणा ह्या कार्यशाळेमध्ये यायला नको, म्हणून काहीसं माझं अनुभवांची झालर या माझ्या पूर्वतयारीला देताना मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण एखादा कार्यक्रम, एखादा सूत्रसंचालक ज्यावेळी पुढे नेत असतो त्याच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व असतं. काल पंकजनं सुद्धा सांगितलं की एक शब्द सुद्धा, प्रत्येक शब्द जो आपण उच्चारतो त्या शब्दाची अगदी बारकाईनं त्याच्यावर विचार करणं गरजेचं असतं. कारण कधी कधी सूत्रसंचालक जर कधी चुकला, उदाहरणार्थ विष्णुसूर्या वाघ यांचं 6 पुस्तकांचं प्रकाशन कला अकादमीमध्ये, फार मोठा कार्यक्रम, त्यावेळेचे तत्कालीन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहरजी पर्रीकर कार्यक्रमाला उपस्थित, गोव्याचे नामवंत सूत्रसंचालक, असा ज्यांचा तथाकथित नामवंत सूत्रसंचालक म्हणून, सुप्रसिद्ध सूत्रसंचालक म्हणून नाव आहे, असा सूत्रसंचालक त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करतोय. त्या कार्यक्रमाला किशोर कदम यांची उपस्थिती आहे, सौमित्र. आणि अशा कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनाची पूर्वतयारी करावी म्हणून इंटरनेटवर जाऊन हा सूत्रसंचालक सौमित्रांची एखादी कविता निवडतो, दणकेबाजपणे ती कविता सादर करतो आणि त्याला टाळ्या पडतात सगळ्या 700-800 उपस्थित रसिकांच्या. आणि मग हा सूत्रसंचालक किशोर कदम सौमित्रांना आपले विचार मांडण्यासाठी पोडियमवर निमंत्रित करतो. सौमित्र पहिलंच वाक्य म्हणतात की माझे सूत्रसंचालक मित्र अमुक अमुक यांनी उत्तमरित्या कविता सादर केली, फार चांगली कविता आहे, पण रसिक हो, ही कविता माझी नाही आहे. आणि मग माझ्याकडे, आता सांगतो, तो तथाकथित नामवंत सूत्रसंचालक म्हणजे मीच. आणि मग माझ्याकडे वळून म्हणतो की मित्रा, इंटरनेटवर सौमित्र नावाचे 25 कवी आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशीच्या लोकमतमध्ये, कुजबूज सदरामध्ये सौमित्र 25 नावाचा छोटासा लेख येतो, ज्यामध्ये सूत्रसंचालकानं, सूत्रसंचालन चांगलं झालंच आहे, वरती आहेच ओळ,
पण नंतर खाली की एखाद्या सूत्रसंचालकानं इंटरनेटच्या माध्यमातून प्राप्त झालेली माहिती त्याची शहानिशा करणं हे अत्यंत गरजेचं आहे, हे सुद्धा वाक्य नमूद केलं जातं. आणि म्हणून काल केलेली चूक ही आयुष्यातील सूत्रसंचालनातील शेवटची चूक आहे, हा नवीन धडा त्या दिवशी माझ्यासारख्या सूत्रसंचालकाला प्राप्त होतो. आणखी कुठल्या तरी कार्यक्रमाला म्हापशाला आम्ही जातो, त्या हनुमान मंदिराचा 50वा काहीतरी वर्धापन दिन, जवळजवळ 50 लोकांचे सत्कार त्या मंदिराच्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये ज्यांनी गेली अनेक वर्ष मदत केलेली आहे त्यांची यादी शेवटच्या क्षणी दिली जाते. ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण आयोजकांचं सुद्धा त्यामध्ये फार महत्त्वाचं सहभाग आहे, कारण सूत्रसंचालकाला आयोजकांनी मदत करणं अत्यंत गरजेचं असतं. शेवटच्या क्षणाला एक यादी येते, 50 लोकांनी मदत केलेल्या 50 जणांचा सत्कार, नावं वाचली जातात. आमचे ख्रिस्ती कोणी बांधव असतील तर त्यांच्या नावाचा उच्चार कसा करावा याच्याबद्दलही आधी बोलण्यात आलेलं आहे. त्याची सुद्धा शहानिशा केली जाते. परंतु एक राहून जातच, सगळी नावं वाचली जातात. त्या प्रत्येक नावापुढं कधी कोणी सॅल्युटेशन्स अत्यंत महत्त्वाची आहेत. श्री असतं, श्रीमती असतं, सौभाग्यवती असतं, कुमारी असतं, स्वर्गीय असतं, कैलासवासी असतं, वैकुंठवासी असतं. या सगळ्याकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे, हे मला तिकडं म्हापशाला कळलं. कारण मी ही यादी घेता घेता खाली एका माणसाचं नाव, ज्यानं त्या मंदिराला सहकार्य केलेलं होतं, त्या व्यक्तिमत्वाचं नाव लिहिलं होतं, कैलासवासी अमुक अमुक. मी उच्चार केला की कैलासवासी अमुक अमुक यांचा सन्मान. तो माणूस, पुढच्या रांगेतला एक माणूस उभा राहतो आणि माझ्याकडे पाहून म्हणतो, बाबा हा आसाम रे. बघा, एक शब्द त्या पूर्ण यादीमधला तो कैलास, कारण 50 जणांची नावं, त्या शब्दामधून त्या माणसाचा उच्चार कैलासवासी झाला, जो माणूस हयात आहे. सूत्रसंचालकाची जबाबदारी आहे हा एक शब्द सुद्धा पुन्हा पुन्हा पडताळून पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही उदाहरणं मी पहिल्यांदाच का देतोय, पूर्वतयारीला जाण्याच्या आधी. ह्या छोट्या गोष्टी आहेत असं मी म्हणणार नाही, या फार मोठ्या गोष्टी आहेत. पण ह्या गोष्टी, चला झाली एक सूत्रसंचालकाची चूक असंही कोणी म्हणून गप्प राहू शकतं, पण एकंदर कार्यक्रमावर त्याचा एकदम फार मोठा परिणाम होण्याची शक्यता नसते. कारण त्या सूत्रसंचालकाची शैली बाकी सगळा कार्यक्रम हा व्यवस्थितपणे, रंजकपणे पुढे नेत असते. कदाचित त्यावेळेला त्या कैलासवासी म्हणून उल्लेख केलेल्या माणसाची माफी मागून पुढे जाणं होऊन जातं, लोक विसरून जातात. परंतु एक सूत्रसंचालक आयोजकांनी आयोजित केलेला सगळा कार्यक्रम अगदी रसातळाला घेऊन जातो, त्यावेळी मात्र त्या सूत्रसंचालकाला माफी नसते, लक्षात ठेवा. आणि याचं एक क्लासिकल एक्झाम्पल माझ्याकडे आहे, जे मी अनुभवलेलं आहे. मी सूत्रसंचालक नसताना एक श्रोता म्हणून एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलो. एक शब्द कार्यक्रम कसा किंवा आयोजकांची नाचक्की कशी करू शकतो याचं उदाहरण देणारा हा कार्यक्रम मी कधीही आयुष्यात विसरणार नाही आहे. असाच एक संस्कार भारतीचा कार्यक्रम, आणि संस्कार भारती ही संस्था रांगोळीचं मार्गदर्शन गोमंतक भर करताना आपल्याला एका काळी दिसायचे, आता पण दिसत आहे. आमच्या गावामध्ये हे आयोजन करण्यात आलेलं होतं, त्या रांगोळी शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम. आणि आमच्या सौभाग्यवती, आमच्या अर्धांगिनी, ज्या संस्थेनं आयोजक म्हणून संस्कार भारतीच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं, त्या संस्थेमध्ये एक सभासद म्हणून आहेत. आणि म्हणून मीही त्या कार्यक्रमाला गेलो होतो. आमच्या गावचे एक सूत्रसंचालक, ज्यांना सूत्रसंचालनाची फार आवड आहे, असे सूत्रसंचालक त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. मी कार्यक्रमाला बसलेलो होतो, ऐकत होतो, आणि त्या सूत्रसंचालकांना फार चांगली सुरुवात केली. त्या कार्यक्रमाला त्यावेळचे विद्यमान
प्रियोळ मतदारसंघाचे आमदार उपस्थित होते. एक नामवंत कलाकार त्या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते आणि कार्यक्रम सुरू झाला. अन्य कोण सरपंच होते, कोणी पंच सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम सुरू झाला. मान्यवरांना व्यासपीठावर पाचारण करण्यात आलं. ते करताना त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमुक अमुक आमदार महोदय, आजच्या कार्यक्रमाचे पहिल्यांदा त्यांनी काहीतरी कलाकार काहीतरी म्हटलं, संस्कार मूर्ती हा शब्द त्यांनी उच्चारला. आता संस्कार भारतीचा कार्यक्रम, आम्हा सर्वांना वाटलं की संस्कार मूर्ती, संस्कार भारतीचा कार्यक्रम म्हणून काहीतरी नवीन शब्द या सूत्रसंचालकांना निर्माण केला असावा. चांगलं आहे, चालतं ना. संस्कार मूर्ती, एखादा कलाकार सर्वांवर संस्कार करतच असतो. संस्कार मूर्तीच आहे ती, इथपर्यंत मानणं ठीक आहे, रास्त आहे. आणि म्हणून हे होता होता मग फुलं प्रदान करणं, पुष्पगुच्छ प्रदान करून सर्व मान्यवरांचं स्वागत करताना आमदार महोदयांना पुष्पगुच्छ देण्यात आला. या कलाकाराला पुष्पगुच्छ देताना संस्कार मूर्तीचा शब्द सत्कार मूर्ती असा उल्लेख करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती अमुक अमुक नामवंत कलाकार यांना पुष्पगुच्छ प्रदान करण्यात यावा. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम जवळ आला. सूत्रसंचालक म्हणतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, नंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती अमुक अमुक कलाकार यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यावं अशी नम्र विनंती. अशा वेळी का कोण जाणे, एक सूत्रसंचालक म्हणून मी हा कार्यक्रम पाहताना माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि मी हळू आमच्या अर्धांगिनीजवळ गेलो आणि विचारायला लागलो, कलाकाराचा सत्कार आहे, त्याला देण्यासाठी काय आणलेलं आहे, तुम्ही काय आणलेलं आहे ते जरा मला कळू द्या. कारण मला त्या व्यासपीठावर काहीच तिकडं दिसत नव्हतं. आमच्या अर्धांगिनी त्यांच्या अध्यक्षांकडे गेल्या. त्यांनी सांगितलं, त्या म्हणाल्या सत्कार वगैरे काही नाही आहे. मी अचंबित झालो, हे काय चाललेलं आहे. मी विचार करायला लागलो आता काय होणार, कारण सत्कार मूर्ती असा उल्लेख होतोय आणि त्या सत्काराची काहीही तयारी तिकडं नाही आहे. त्या म्हणायला लागल्या मी सत्कार वगैरे काही ठरवलेला नाही आहे. नंतर त्या कार्यक्रमात आता भाषणांची वेळ झाली. भाषणांची वेळ, आता सत्कार करायला हवा, सत्कार तर कोणी करत नाही कारण सत्काराचं सामानच नाही. भाषणाची वेळ, विचार व्यक्त करण्याची वेळ. जो कलाकार होता त्या कलाकाराला भाषण करण्यासाठी बोलावण्यात आलं, तर हा कलाकार आपल्या भाषणासाठी उभा राहिला आणि त्यानं पहिलंच वाक्य म्हटलं, त्याचे उद्गार होते, आज या कार्यक्रमाला आपण मला बोलावलंत याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आपला गाव माझ्यासारख्या कलाकाराचा सत्कार करत आहे. हे ऐकून मनाला फार फार आनंद झाला आणि माझा फ्यूजच निघून गेला. आता करावं काय. त्या कलाकारांच्या मनात आहे की ह्या संस्थेनं सत्कार करण्यासाठी आपल्याला बोलावलेलं आहे. माझं घर जवळजवळ एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर तिकडनं आहे. मी लगेच त्या सूत्रसंचालकाकडे गेलो आणि बाबा रे, आता त्याला सांगितलं की काहीतरी गोंधळ आहे. एक काम कर, या भाषणानंतर तू प्रमुख पाहुण्यांना भाषणासाठी बोलाव. आणि त्याच वेळी मी खाली येऊन एका माणसाला माझ्या घरी पाठवलं की मोटरसायकलवरनं घरी जा, आई घरी आहे, काहीतरी सत्काराचं सामान घेऊन तू लवकरात लवकर यावंस. प्रमुख पाहुण्यांच्या कानात कुजबुजलो जाऊन, कारण आम्ही सूत्रसंचालक, सगळ्याकडे आमची अगदी जवळून ओळख असतेच. मी त्या प्रमुख पाहुण्यांना सांगितलं की साहेब एक काम करा, आता तुमचं भाषण आहे, आपण विचार व्यक्त करताना एक काम करा, मी पुढं बसलेलो आहे, जोपर्यंत आपण लवकर संपू नका, कारण तितकी सलगी आमची आहेच. कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वाकडे एक सूत्रसंचालक म्हणून असतेच. मी त्यांना सांगितलं की मी जोपर्यंत पुरे म्हणू नका तोपर्यंत आपण भाषण थांबवायचं नाही. सगळ्या योजना संपल्या तरी, सगळी विकास कामे संपली तरी, आणि मग तुम्हाला सांगतो की तो कार्यक्रम त्या आमच्या प्रियोळ मतदारसंघाचे आमदार दीपकजी ढवळीकर त्यावेळी होते, उभे राहिले. त्यांनी भाषण सुरू केलं. ते माझ्याकडे पाहूनच आपलं भाषण चालू ठेवत होते आणि मी त्यांना म्हणत होतो चालू द्या,
कारण माझा घोडेस्वार येण्याची मी तिकडं बाहेर वाट पाहत होतो, जो माझ्या घरी गेलेला होता. त्यानंतर एखादी शाल, एक श्रीफळ, गुलाबपुष्प होतच म्हणा, तितकंसं पुरेसं आहे एका सत्कार कार्यक्रमासाठी. आणि हा सत्कार पूर्ण झालेला होता त्यानंतर. म्हणजे एक शब्द कार्यक्रमाचा विचका कसा करू शकतो याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. आणि म्हणून कार्यक्रम आयोजन, सूत्रसंचालकाची पूर्वतयारी हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, हे आपण लक्षात ठेवा. कारण पूर्वतयारी केल्याशिवाय कुठल्याही कलेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जाता येत नसतं. नाटकाचा उल्लेख हा आपण करतो, नाटकाची तालीम आपण करत असतो, पण आमचे काही अति आत्मविश्वास असलेले कलाकार असतात जे म्हणतात, हा जुस्त करता ते स्टेजीर, काय गरज ना डायरेक्टर साहेब, मका कायच सांगपाची गरज ना, स्टेजीर पावतूकर पळय म्हणता कशें करता ते. पु ल देशपांडेजी यांचं वक्तव्य आहे, नाटकाच्या दरम्यान ऐनवेळी घडणारी एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे फजिती, फजिती आणि फक्त फजिती. आणि म्हणून सूत्रसंचालकानं सुद्धा आपली फजिती टाळण्यासाठी पूर्वतयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मी माझ्या निवेदन किंवा सूत्रसंचालन कार्यशाळेमध्ये एक गोष्ट नेहमी नमूद करतो, जी गोष्ट मी नामवंत सूत्रसंचालकांच्या कार्यशाळेमधून ऐकलेली आहे. सुधीरजी गाडगीळ नेहमी म्हणायचे की एक चांगला उत्कृष्ट सूत्रसंचालक होण्यासाठी 250 कार्यक्रमांचे बळी द्यावे लागतात. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सुधीरजी गाडगीळ सारखे सूत्रसंचालक हे वाक्य उच्चारतात म्हणजे त्याला वेटेज आमच्या मते जी असते ती आहेच. कारण अनुभव संपन्नता म्हणजे काय हे या सूत्रसंचालकाकडून आपण शिकायलाच हवं. शेवटी प्रत्येक सूत्रसंचालक काय करत असतो? प्रत्येक सूत्रसंचालक हा आपल्या परीनं आपली ओळख निर्माण करू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून पूर्वतयारी करताना 3 महत्त्वाचे टप्पे आहेत की आपलं सामर्थ्य काय हे आपण पहिलं ओळखणं. कारण सूत्रसंचालकासाठी काही जीवनावश्यक प्राथमिक गरजा ह्या असतात. कारण माणसाच्या जगण्यामध्ये आपण अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा म्हणतो. पण सूत्रसंचालकाची पूर्वतयारी कुठून सुरू होते? स्टेजवर उभं राहिल्यानंतर मुळीच नाही. आपली ओळख आपण पहिल्यांदा निर्माण करायला हवी की कुठल्या क्षेत्रामध्ये आपण पाऊल टाकू शकतो. मघाशी जो मी ऑर्केस्ट्राचा मला ते क्षेत्र लागू पडत नाही. मी मराठी भाषेवर माझं प्रभुत्व आहे. कोकणी भाषेचं सूत्रसंचालन नीटनेटकेपणा करू शकतो. इंग्रजीच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्याचं मला आजही धाडस नाही आहे. कारण एखादा शब्द त्याचा पर्यायी शब्द शोधताना माझी गोची होत असते. मराठीमध्ये अनेक समानार्थी शब्द मला त्यावेळी भेटत असतात, असे डोळ्यासमोर दिसत असतात. पण इंग्रजीमध्ये ते होईलच असं नाही. एक ज्वलंत उदाहरण देतो. परत एकदा, चूक जी टाळायची असते. आणि माझा इंग्रजी सूत्रसंचालनाचा प्रांत नाहीच आहे हे मी आधीपासून ठरवलेलं होतं. पण ज्यावेळी ऑफिशियली हा कार्यक्रम येतो, माझ्या डिपार्टमेंटचा कार्यक्रम येतो, त्यावेळी ते म्हणतात, का रे बाबा इकडं पैसे मिळत नाही म्हणून का तू सूत्रसंचालन करत नाहीस आमचं? हा प्रश्न इकडं निर्माण होत असतो. मग त्या भिडेला ते कार्यक्रम सूत्रसंचालन स्वीकारावंच लागतं. पण ते माझं क्षेत्रच नाही आहे. आणि अशा वेळी माझ्यासारखा सूत्रसंचालक ते सूत्रसंचालन करतो ज्याची पूर्वतयारी माझ्याकडे नाही आहे, स्पष्ट शब्दोच्चार नाही आहे, त्या भाषेची ढब कशी आहे, ते उच्चार कसे आहेत याची पूर्वतयारी माझी नाही आहे. मग त्या क्षेत्रामध्ये मी पाऊल टाकावंच कशाला? आणि मग ज्यावेळी माझेच डायरेक्टर, माझ्याच खात्याचे संचालक कार्यक्रमात उपस्थित राहतात, व्हेरी इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी, मी नाव सुद्धा जाहीर करू शकतो, विवेकजी कामत माझे संचालक आहेत त्यांच्याबद्दल. कारण डायनेमिक हा शब्द ज्यांच्याकडे वापरावा असंच व्यक्तिमत्व. मला स्टँडर्ड शब्द कळतात, व्हेरी मोटिवेशनल, डायनेमिक. पण माझ्या मनात येतं की या माणसाला दूरदर्शीपणा आहे. त्याला पर्यायी शब्द काय? मराठीतून इंग्रजी बोलण्याची आमची सवय. मराठीचा शब्द त्याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करायचं आणि मग बोलायचं. तुम्हाला मी सांगतो, कुठलीही लाज न बाळगता की मी त्या कार्यक्रमामध्ये
व्हेरी इन्स्पायरिंग मोटिवेशनल पर्सनॅलिटी, हॅव्हिंग लॉंग साइटेडनेस, हा शब्द वापरला. लॉंग साइटेडनेस हा शब्द दूरदर्शीपणाला ट्रान्सलेशन म्हणून मी त्यावेळी वापरला. अ विजनरी पर्सनॅलिटी किंवा आपण ज्याला म्हणतो फोर साइटेडनेस, हा शब्द तिकडे वापरायला हवा. मी म्हटलं नाही बाबा, माझं हे क्षेत्र नाही. आणि मग ही अशी गोष्ट होऊ शकते ज्यावेळी एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण सूत्रसंचालक म्हणून उभे राहता. कारण ह्या प्राथमिक गरजा आपण सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये येण्याआधी मजबूत करायलाच हव्या. एखाद्या सैन्यामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल, पायदळ असतं, घोडदळ असतं, वायुदल असतं, नौदल असतं, पण ह्या सर्व क्षेत्रामध्ये मी भाषांच्या बद्दल किंवा भाषेचं सगळी क्षेत्र याचं उदाहरण देतोय. आता इंग्रजी, मराठी, हिंदी, कोकणी, मराठी, वेगळ्या भाषा. पण आता घोडदळ आहे, पायदळ आहे, नौदल आहे, वायुदल आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं आहे, पण ह्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जाण्यासाठी 3 प्राथमिक गरजा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कुठल्या? तुमचं वक्तृत्व चांगलं असायला हवं. आणि ह्या वक्तृत्वाचे पैलू आपण जाणून आहात. अनेक पैलू आहेत या वक्तृत्वामध्ये. डॉक्टर अजय वैद्य यांची आवाज आणि शब्दोच्चार किंवा उच्चारण याच्याबद्दलची जे सत्र होतं त्याच्यामध्ये आपण किंवा वक्तृत्वाबद्दलच्या अनेक कार्यशाळा आपण पाहतो. त्याच्या खोलात मी आज शिरणार नाही आहे. कारण ह्या भाषा सौंदर्य डॉक्टर पूर्णानंदचारी यांचं अत्युत्तम सत्र आपण ऐकलं, ज्यामध्ये भाषा सौंदर्याबद्दल आपण काय काय विचार करू शकतो, संशोधनात्मक असे विचार खरं म्हणजे त्या दिवशी पूर्णानंदजींनी व्यक्त केलेले आहेत. म्हणून वक्तृत्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही प्राथमिक गरज आहे. कारण वक्तृत्व चांगलं नसेल तर सूत्रसंचालनामध्ये आपण येऊच शकत नाही. आणि म्हणून वक्तृत्व कार्यशाळा मला त्याचा फायदा झालेला आहे. कारण हायर सेकंडरीमध्ये असल्यापासून मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचो. बोलणं कसं, बोलताना आपण कसे दिसतो, आपल्या मुखावरचे भाव कसे असतात, आपली देहबोली कशी असते, हे सगळं जाणून घेणं गरजेचं असतं. माझा अनुभव म्हणून मी सांगतो, मी अक्षरशः एका बंदिस्त खोलीमध्ये स्वतःला कैद करून घेऊन आमची आरमार ज्याला आपण म्हणतो, कपाट ज्याला आपण म्हणतो, कपाटासमोर उभं राहून तिकडं त्या आरशामध्ये पाहून वक्तृत्वाची 7 मिनिटं वेळ लावून बोलून बघायचो. मी कसा दिसतो बोलताना, माझ्या चेहऱ्यावरचे भाव कसे असतात, वेळ किती लागतो, या सगळ्या गोष्टी. कारण तिकडं सादरीकरण ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या सादरीकरणाच्या माध्यमातून सुद्धा आपलं सूत्रसंचालन त्याला बहर येऊ शकतो. कारण एखादा सूत्रसंचालक फक्त शब्दांनी बोलत नसतो. काल परवा सगळ्या गोष्टी आपण पाहतो, सत्रामध्ये आपण ऐकल्या. काल परवाच्या सत्रामध्येही याचा उल्लेख झालेला आहे. सादरीकरण त्याचाही सराव करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपलं सूत्रसंचालन बहरू शकत नाही. कारण एखादा सूत्रसंचालक ज्यावेळी पोडियमवरनं म्हणा किंवा पोडियम नसताना म्हणा, ज्यावेळी रसिकासमोर उभा असतो, नखशिकांत सगळ्या गोष्टी रसिक पाहत असतात. आपण दिसतो कसे, आपण बोलताना आपल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या या भुवया, डोळे, आपले गाल, ज्यावरनं आपण आपलं स्मित हास्य, ही सुद्धा बोलण्याची एक भाषाच आहे. आपण किती याबद्दल आपलं कॉन्फिडन्स लेवल किती आहे याही गोष्टी दाखवून देत असतात. म्हणून सादरीकरण त्याचाही सराव आपण करायलाच हवा. याच्याही खोलात मी आज शिरू इच्छित नाही, कारण वेळेचा अभाव आहे, वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की सगळे सूत्रसंचालक जे आज नाव कमावून आहेत गोव्यात, ते ज्यावेळी पोडियमवर उभे राहतात त्यांना सांगावं की कुठलाही बटन ऑन करावं लागत नाही. आपोआप ते स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर झळकायला लागतं. प्रसन्न वाटतं पाहिल्यानंतर सर्वांना. आणि ती प्रसन्नता हा आपला बोलण्याआधीचा शब्द आहे, इतकं लक्षात ठेवा. कारण त्या प्रसन्न मुद्रेतून ज्यावेळी आपण सुस्वागतम म्हणत असतो त्यावेळी त्याला रसिकांना ते आनंद देऊन जातं. रसिकांना त्या रसिकांचं ध्यान तुमच्याकडे आकर्षित होऊन जातं. आणि म्हणून हे सादरीकरण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं साधन जे आपण जोडायलाच हवं, कारण मी सैन्याचा विचार करत होतो, सैन्याचं उदाहरण तुम्हाला दिलेलं होतं. सैन्यात भरती होण्याआधी शरीरसौष्ठव प्राप्त करणं हे अत्यंत गरजेचं असतं, तुम्हाला ठाऊक आहे. आणि ह्या गोष्टी मग तुम्ही कुठल्याही दलामध्ये सहभागी व्हा, प्राथमिक ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. कुठल्याही गोष्टीला निर्भीडपणे भिडण्याची ताकद तुमच्यामध्ये असावी लागते. ही सुद्धा एक प्राथमिक गोष्ट आहे. उदाहरण देतोय मी. आणि म्हणून अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा याचा विचार आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी अन्न महत्त्वाचं आहे हे आपल्याला ठाऊक आहे. आणि सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये अन्न म्हणजे काय, तर या सूत्रसंचालनासाठी लागणारी माहिती सामुग्री हे अन्न आहे. आणि त्याच्याकरता एकच कोठार भरलेलं आहे, ते म्हणजे आता खूप आहेत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आलेली, पण आमच्याकरता ज्यावेळी आम्ही नवीन होतो सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये, इंटरनेट नव्हता, यूट्यूब नव्हता, एकच कोठार आमच्याकरता होतं, ते सुद्धा भरलेलं, ज्याचा खजिना कधीही रिता होणार नाही आहे असं पुस्तक. आणि म्हणून वाचन हा सूत्रसंचालनाचा प्राण आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट नमूद करतो की जर तुम्हाला वाचनाची आवड नाही तर सूत्रसंचालनाच्या वाटेला जाऊ नका. माहिती गोळा करण्याची आवड जर तुम्हाला नाही तर सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवू नका. कारण वाचनाशिवाय सूत्रसंचालनाला किंवा निवेदनाला किंवा मुलाखतकार कसल्याही गोष्टीला पर्याय नाही आहे. वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून कारण आणि वाचन करावं कसं, मला नेहमी कोणीतरी प्रश्न विचारतं की कुठली पुस्तकं वाचावी. मी म्हणतो काहीही वाचा. कुठल्याही पुस्तकामध्ये सूत्रसंचालकासाठी लागणाऱ्या गोष्टी असतातच, पण याच्याबद्दल थोडासा स्वार्थीपणा सुद्धा जपावा लागतो. मी जपतो. मी अर्थशास्त्राची पुस्तकं वाचत नसतो. मी अन्य बाकीची पुस्तकं वाचत नसतो ज्यामध्ये सूत्रसंचालनाच्या आवडीच्या गोष्टी, आता कथा, कादंबऱ्या, ललित लेख, कवितेची पुस्तकं, लघुनिबंध. माझ्यासारखा माणूस छोट्या छोट्या चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्या वाचून, वर्तमानपत्रामध्ये एखाद्या पुस्तकाचं परीक्षण येत असतं, वर्तमानपत्रामध्ये एखाद्या कार्यक्रमाचं सगळं वैशिष्ट्यपूर्ण काय काय गोष्टी असतात त्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध केल्या जातात. साधी गोष्ट सांगतो, चतुरंगाचं रंगसंमेलन जवळजवळ म्हणावं तर 2000 साली गोव्यात भरलेलं होतं आणि ते 10वं रंगसंमेलन होतं. लता दिदींचा त्यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान झालेला होता. ज्यावेळी लता दिदींनी उस्ताद जाकीर हुसेन यांना स्वतःच्या हातातली अंगठी प्रदान करून त्यांचा गौरव केलेला होता. त्या कार्यक्रमाला मी बॅरिकेड मोडून आतमध्ये घुसलेलो होतो. कारण एखाद्या सूत्रसंचालकाची सूत्रसंचालन शैली, सुधीरजी गाडगीळ होते, मंगलाताई खाडीलकर होत्या, अनेक सूत्रसंचालक होते त्या कार्यक्रमामध्ये. त्या कार्यक्रमाचं दुसऱ्या दिवशी आलेलं परीक्षण, निरीक्षण आणि कव्हरेज, ते कागद अजूनही माझ्या फाईलमध्ये संग्रहित आहेत. त्या एका कार्यक्रमावर मी अनेक निवेदनांचा मसाला तयार केलेला होता. कुठून प्राप्त करावं? प्रवीण दवणे यांची पुस्तकं वाचा, त्यांचे लघुनिबंध अत्यंत खूप काही गोष्टी तुम्हाला देऊन जातात. शिवाजीराव भोसले यांचं जागर हा फार मोठा खंड आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं लिखाण, प्राचार्य राम शेवाळकर यांचं लिखाण, या सगळ्या गोष्टी, पु ल देशपांडे यांची पुस्तकं, सगळी पुस्तकं, विनोदी पुस्तकं तर आहे, आपण वाचतोच, त्यांचा विनोद आविष्कार तर पुस्तकामधून अनुभवतोच, पण त्याही बरोबर त्यांचं रसिक हो, मित्र हो, ही पुस्तकं वाचा, ज्या पुस्तकामधून तुम्हाला अनेक अशा गोष्टी, कार्यक्रमांच्या गोष्टी, सूत्रसंचालनाच्या अनेक गोष्टी त्या पुस्तकामधून आपल्याला सापडत असतात. म्हणून ह्या 3 गोष्टी हा कार्यक्रमाचा, सूत्रसंचालकाचा मूलभूत पाया आहे, हे अवश्य लक्षात ठेवा. आणि म्हणून वक्तृत्व, सादरीकरण, वाचन ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत. शरीरसौष्ठव आहे सैन्यात भरती होण्यासाठी. मग आपलं क्षेत्र आपल्याला निवडायचं आहे आणि मग प्रत्येक कार्यक्रमाची तयारी वेगळी. आता त्याकरता या सादरीकरणासाठी
गुरुशिवाय पर्याय नाही आहे. आणि मी म्हणतो की भगवद्गीता आयुष्याची रचायची असेल तर कुरुक्षेत्रावर जीवनाची लढाई ही लढावीच लागते. आणि कुरुक्षेत्रावरची लढाई भगवद्गीता शिकवते, पण कुरुक्षेत्रावर लढाई करण्यासाठी गुरुक्षेत्र ही तितकंच महत्त्वाचं आहे. गुरुशिवाय सुद्धा पर्याय नाही आहे. आणि म्हणून हे सादरीकरण शिकावं कुठून? मी मराठी बोलणं शिकलो, घरात मराठीचा वारसा नाही, माझी मातृभाषा ही कोकणी आहे, घरात 100% लोक कोकणी बोलतात, पण तरीही मला कधीतरी एखाद्या कोकणी बोलणाऱ्या माणसाची मराठी बोलणाऱ्या माणसाची मराठी आवडते. आणि मला वाटतं की ह्या माणसासारखी, मी ह्या व्यक्तिमत्वासारखी मराठी मी का बोलू नये? सिद्धी उपाध्याय ही आमच्या पिढीची सूत्रसंचालन क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला सांगतो, ती 11वीला असताना गोवा दूरदर्शनवर एक कार्यक्रम तिचा सादर झालेला होता आणि त्यावेळी मी सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये नव्हतो. तिची मराठी ऐकून मी म्हटलं, काय सुंदर मराठी बोलते, शुद्ध मराठी मी ऐकली. डॉक्टर अजय वैद्य यांनी प्रभाकरपंत पणशीकर यांच्या षष्ठब्दीपूर्तीचा कार्यक्रम कला अकादमीमध्ये त्यावेळी होता. अजय वैद्य यांचं सूत्रसंचालन ऐकलं आणि त्या दिवशी विचार केला, मीही असाच बोलू शकेन का? आणि मग त्यांची सूत्रसंचालन ऐकणं, पूर्णानंदचारी यांची सूत्रसंचालन शैली, मी घुमट कार्यक्रमामध्ये भगवेश्वर सांस्कृतिक मंडळ तळावली येथे एखाद्या स्पर्धेचं सूत्रसंचालन करताना हा माणूस काय काव्यात्मक बोलू शकतो हे अनुभवलं. आणि ह्या अशा सूत्रसंचालनामध्ये काव्यात्मकता काय आनंद निर्माण करू शकते याचा अनुभव मी घेतला. प्रभाकर जी कार्यकर यांच्या षष्ठब्दीपूर्ती सोहळ्याला, संगीता अभ्यंकर कार्यक्रमाला राजीव गांधी कला मंदिरमध्ये उपस्थित असते. मी त्यावेळी सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये नसतो, 1, 2, 4, 5 कार्यक्रम केलेले असतात, पण संगीता अभ्यंकर त्या कार्यक्रमाला उभी असताना रसिकांना टाळ्या वाजवणं कसं सांगते? या सभागृहामध्ये आम्ही फटाके आणू शकत नाही, पण तरीही जल्लोष व्यक्त व्हावा ही आमची इच्छा आहे, म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये तो आभास आपण निर्माण करायलाच हवा. काय वेगळी पद्धत आहे. अरे असं काय, असंही कार्यक्रमामध्ये वेगळेपणा आपण आणू शकतो. हिंदी बोलण्यामध्ये रूपाचारी यांचं सूत्रसंचालन आम्ही ऐकलेलं आहे. म्हणून गुरुशिवाय पर्याय नाही आहे. गुरुक्षेत्रातून कुरुक्षेत्राची लढाई लढावी आणि त्या कुरुक्षेत्रातून आपल्या जीवनाची, सूत्रसंचालनाची भगवद्गीता निर्माण करावी. हे सुद्धा एक सूत्रसंचालकाचं फार मोठं कार्य आहे. आणि म्हणून अशा सूत्रसंचालन अनेक प्रकारची, त्याची पूर्वतयारी कार्यक्रमाला अनुसरून, वायुदलाची वेगळी, पायदळाची वेगळी, घोडदळाची वेगळी, तुम्हाला नौदलाची वेगळी. आणि म्हणून मी ज्या सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये आहे, वेळेचं बंधन राखताना प्रकट सूत्रसंचालनाची पूर्वतयारी कशी करावी. कारण एखादा आरजे रेडिओ माध्यमातून वेगळं, त्याच्या घडामोडी वेगळ्या असतात. सकाळी उठून त्याला आज काय, काल काय घडलं, आज काय घडलं याची पूर्वतयारी करावी लागते. पण रेकॉर्डेड सूत्रसंचालनामध्ये वेगळं असतं, प्रकट सूत्रसंचालनामध्ये वेगळं असतं. आणि मला वाटतं प्रकट सूत्रसंचालन हे फार चॅलेंजिंग आहे. इतर सूत्रसंचालनही चॅलेंजिंग आहेच, ती मी नगण्य कधीच मानली नाही. कारण मी नेहमी विचार करतो, एखादा आरजे ज्यावेळी FM वर बोलत असतो, दिवसभर बोलणं, किती तयारी करावी लागत असेल. प्रकट सूत्रसंचालन सुद्धा तितकंच चॅलेंजिंग आहे. त्याच्या चॅलेंजेस वेगळे आहेत. प्रत्येक कार्यक्रमाची तयारी करताना आपण काय करावं याची पूर्वतयारी, या विषयाकडे मी आता वाटचाल करणार आहे, वेळेचं बंधन लक्षात घेऊन. कारण प्रत्येक कार्यक्रमाची वेगळी कधी तयारी सुरू होत असते. हे शरीर सौष्ठव प्राप्त मी केलेलं आहे, वक्तृत्व चांगलं आहे, माझ्याकडे सादरीकरण आहे, मी प्रचंड वाचन केलेलं आहे. हे वाचन करावं कसं याचाही मुद्दा मी गाळणार नाही आहे. मी काय वाचन करतो, एखादं पुस्तक घेतलं की ते पुस्तक वाचायला सुरुवात करतो, एखादी पेन्सिल हातामध्ये घेऊन बसलेलं असतो, पेन नाही. आणि एखादा जर मुद्दा त्या पुस्तकातील मला आवडला, त्या मुद्द्यापुढं मी एक डॉट मारत असतो पेन्सिलमध्ये आणि मग तो विचार माझ्या डायरीमध्ये लिहून काढत असतो. कारण माझी शैक्षणिक तयारी ज्यावेळी व्हायची त्यावेळी सुद्धा मी हेच करायचो. माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेल्या गोष्टी मला फार लवकर माझ्या लक्षात राहतात. कारण मी तीच गोष्ट माझ्या डायरीमध्ये लिहित असतो.
जी मला समजलेली आहे, जी गोष्ट मला आनंद देऊन गेलेली आहे, आणि म्हणून ती गोष्ट माझ्या मेंदूमध्ये रुजलेली आहे, मेंदूमधून हृदयामध्ये गेलेली आहे, हृदयामधून माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरामधून ती डायरीवर नमूद झालेली आहे. ती मला मग पाठ करावी लागत नाही. आणि म्हणून जे मिळेल ते आपल्या डायरीवर नमूद करत जा. त्याचा कदाचित माझ्या आयुष्यामध्ये मला उपयोग होणार सुद्धा नाही आहे, चिंता नाही आहे, मोठेपणा सांगत नाही आहे. माझ्याकडे अशा 6-7 डायऱ्या LICच्या भरून आहेत. खूप खजिना आहे. प्रत्येक डायरी वेगळी, नाट्यसंगीताची वेगळी, विनायक दामोदर सावरकर तात्यासाहेबांची डायरी वेगळी, एखाद्या कवितांची डायरी वेगळी, भावसंगीताच्या चे किस्से जे आहेत त्यांची डायरी वेगळी. अशा LICच्या डायऱ्या, मी LICची जाहिरात वगैरे करत नाही आहे, त्यांचं बाइंडिंग चांगलं आहे जे आजपर्यंत सुटलेलं नाही आहे. आणि म्हणून त्या डायरी मग मला शोधावं लागत नाही आहे कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळी. म्हणून कार्यक्रमाची पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची आहे. हा खजिना तुमच्याकडे असायलाच हवा. आणि मग प्रत्येक कार्यक्रमाची तयारी वेगळी. याच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून उद्या अग्निसर बोलणार आहेत. व्यासपीठ व्यवस्थापन, माची व्यवस्थापन हा त्यांचा विषय आहे. त्याच्यावर ते प्रकाश टाकतीलच. पण एक सूत्रसंचालक तिकडं काय करू शकतो, सूत्रसंचालक म्हणून तुमची भूमिका काय असते, प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार प्रत्येक सूत्रसंचालकानं करायलाच हवा. कुठून तयारी सुरू होते? ही पहिली तयारी पूर्ण झाली माझी 3ही जीवनावश्यक गोष्टींची. पण आता प्रत्येक कार्यक्रमाची तयारी कशी, कुठून सुरू होते? ज्यावेळी आयोजकांचा पहिला फोन किंवा पहिला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचतो त्यावेळेपासून तुमची तयारी सुरू होते. काय काय माहिती त्या आयोजकाकडून प्राप्त करायची असते आपल्याला ठाऊक आहे. कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. कार्यक्रम कुठे आहे, वेळ काय आहे, त्यावेळी आपली उपलब्धता आहे की नाही याचाही विचार करायला हवा. आपला त्या कार्यक्रम करण्याची आपली ताकद आहे की नाही याचाही विचार असायला हवा. नाहीतर लॉंग साइटेडनेस होऊ शकतं, हेही आपण जाणून आहात. आणि म्हणून सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्यानंतरच आपण त्या कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारणं अत्यंत, म्हणजे आपण त्याचा विचार करायला हवा आणि नंतरच त्या कार्यक्रमाची आपण जबाबदारी घेतली पाहिजे. कारण आयोजकाचा कार्यक्रम असतो, आयोजकांचा कार्यक्रम असतो, त्यानं ठरवलेला असतो कार्यक्रम. पण त्या कार्यक्रमाची सगळी सूत्र तुमच्याकडे दिली जातात. आणि म्हणून लढाईला जाण्याच्या वेळी राजा ठरवतो लढाई करायची की नाही, पण सगळी सूत्र सेनापतीकडे दिली जातात. सेनापतीला थोडीशी मुभा दिली जाते आणि हा सेनापती मग त्या कुरुक्षेत्रावर ऐन प्रत्येक गोष्टीची दखल घेताना सगळं आयोजन नियोजन सूत्रबद्धरित्या पुढं जातंय की नाही याचा विचार करत करत, त्याला विश्रांती नसते त्यावेळी. सेनापती जोपर्यंत कणखरपणे आणि आपल्या नियोजनबद्ध शैलीतून त्या कुरुक्षेत्रावर सूत्रसंचालन व्यासपीठावर उभा असतो तोपर्यंत तो कार्यक्रम सूत्रबद्धरित्या विजयी होत असतो. हे लक्षात आपण ठेवायला हवं. आणि म्हणून सगळा आराखडा राजांच्या अनुज्ञेनुसार आपण तो आराखडा तयार करत असतो. संस्थेची माहिती घेणं, कार्यक्रम कोणाचा आहे, सरकारी कार्यक्रम आहे, मला चालतो, पॉलिटिकल पार्टीचा कार्यक्रम आहे, मी म्हणतो काय रे बॅनरवर काय असणार, कुठलं फूल आहे का, कुठला प्राणी आहे का, कुठला अवयव आहे का. मी येत नाही कारण मी सरकारी कर्मचारी आहे, मला कोड ऑफ कंडक्ट लागतो, ही पूर्वतयारी. मी तो कार्यक्रम स्वीकारणार नाही आहे. म्हणून इथनं सुरुवात होते. आणि मग जर कार्यक्रम स्वीकारला तर मग संस्थेची माहिती म्हणा, कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश, कोण कोण पाहुणे येणार, कार्यक्रमाची रूपरेषा, याच्याबद्दल अग्निसर उद्या बोलतीलच. पण तरीही मी थोडासा त्या विषयाच्या किनाऱ्यावर असाच फेरफटका मारीत माझा प्रवास पूर्ण करीन. कार्यक्रमाची रूपरेषा, कार्यक्रमाची रूपरेषा हाच जवळजवळ तासभराचा विषय आहे. पण तरीही थोड्या गोष्टी मी नमूद करीनच. त्या कार्यक्रमातील संपर्कासाठी व्यक्ती कुठली हे त्या आयोजकांना विचारायला हवं.
कार्यक्रम चालू असताना मी कुणाचा शब्द शेवटचा मानावा हेही त्यांना विचारायला हवं. नाहीतर तुमचा कार्यक्रम चालू असताना अनेक व्यक्ती तुमच्या कानाजवळ येऊन कुजबूज करत असतात, याला बोलाव त्याला बोलाव, हे कर ते कर. नाही, जी संपर्कासाठी व्यक्ती दिलेली आहे त्याचाच शब्द अंतिम मानला जाईल हे आयोजकांना पहिल्यांदा सांगायला हवं. जो आयोजक निर्णय घेणारा असतो तो कदाचित व्यासपीठावर मान्यवरांसमवेत बसलेला असतो. त्याचा संपर्क दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण ऐनवेळी जर त्याला काही विचारणं झालं तर तुम्ही कुणीही बोलताना, विचार व्यक्त करताना त्या माणसाला तिकडं स्टेजवर जाऊन त्याच्या कानाशी कुजबूज करण्यापेक्षा फोनवरनं संपर्क साधणं शक्य होतं तुम्ही आत राहिल्यानंतर. या बारीक सारीक गोष्टी आहेत. तर मी ज्या गोष्टी सूत्रसंचालकाची पूर्वतयारी ह्या विषयातनं या सगळ्या गोष्टींकडे पाहतो त्यावेळी प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण एक सूत्रसंचालक ही सगळी माहिती आपण उपलब्ध करून घेतलेली आहे आयोजकाकडून. रूपरेषा आपण ठरवायची आहे. आयोजक आपल्या पद्धतीनं आपली रूपरेषा सांगतात की काय होणार. पहिल्यांदा स्वागतगीत, प्रार्थना. आता स्वागतगीत की प्रार्थना हे विचारून घ्या, की ईशस्तवन, किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये मानाचे नमन, गुरुचे नमन, जागोर कार्यक्रमामध्ये आपल्या गोमंतकीय संस्कृतीमध्ये वेगळी सुरुवात कार्यक्रमाची होते. त्यांना विचारून घ्या काय करणार तुम्ही. ते म्हणतात की बाबा कार्यक्रम सुरू होण्याआधी तू सुरू करायचं, नंतर आमचं स्वागत गीत आहे, नंतर किंवा प्रार्थना आहे. विचारा त्यांना, कारण आपण स्वागती गीत म्हणतो आणि ते त्या सगळी मंडळी जी गाणारी आहेत ते या कुंदेंदू तुषारहार धवला सरस्वती स्तवन सादर करतात. इकडं तुमची गोची होत असते की तुम्ही माहिती बरोबर घेतली नाही. स्वागतगीत, प्रार्थना हे झाल्यानंतर व्यासपीठावर मान्यवरांना पाचारण करणं. कधी कधी आयोजकांची कंपल्शन असतं की हेच करायला हवं, की एक माणूस एकटा व्यक्तिमत्वाला वर घेऊन जाणार. सगळं विचारायला हवं. या गोष्टी अग्निसर उद्या तुमच्याशी बोलतीलच. पण आता ही प्रत्येक गोष्ट करताना व्यासपीठावर मान्यवर बसलेले त्यांना पुष्पगुच्छ प्रदान करणं, त्याच्या आधी स्वागत होणार, मान्यवरांचं स्वागत होणार, संस्थेचा एखादा प्रतिनिधी किंवा अध्यक्ष ते स्वागत करणार, मग पुष्पगुच्छ प्रदान होणार, मग समयी प्रज्वलित होऊन औपचारिक पद्धतीनं कार्यक्रमाचं उद्घाटन होणार. ते झाल्यानंतर जर कार्यक्रम सत्काराचा आहे तर सत्कार आयोजित केले जाणार. म्हणून सत्कार मूर्तींची यादी आपणाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. सत्कार मूर्ती फार मोठी यादी असते, त्यांना स्मृतिचिन्ह दिली जातात. ती स्मृतिचिन्ह आणि तुमची सत्कार यादी आणि आयोजकांची सत्कार यादी सिरियल नंबर वाईज अनुक्रमणिकेच्या दृष्टिकोनातून आपण किंवा त्या दृष्टीने आपण ते बघणं गरजेचं आहे. कारण 1 नंबर इकडं आहे तो 1 नंबर तिकडं असायला हवा, 25 नंबर इकडं तो 25 नंबर तिकडं असायला हवा. कारण ह्याचं स्मृतिचिन्ह जर त्याला गेलं त्यानंतर जी धावपळ होत असते, आपण अनेक जण त्याचा अनुभव घेऊन आहात. मग सूत्रसंचालकाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्याचंही स्थान स्टेजवर कुठं आहे तेही आपण जाणून घ्यायला हवं. पोडियम असेल की नाही, माईकची माईक, पंकजनं त्या विषयावर काल खरं म्हणजे आपले विचार मांडलेले आहेत. कार्यक्रमाला 1 तास अगोदर उपस्थित राहून माईक टेस्टिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आपला आवाज बरोबर येतोय की नाही. कदाचित 1 सूत्रसंचालक असतो, 2 सूत्रसंचालक असतात. त्यावेळी 2 सूत्रसंचालकांना 2 माईक्स असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण असा आणि असा माईक फिरवणं याच्यामधनं कार्यक्रमामध्ये जी दर्शनीयता बिघडते हेही आपण पाहायला हवं. आणि म्हणून त्या कार्यक्रमाच्या रूपरेषेच्या आतमध्ये न घुसता मी एक सूत्रसंचालक म्हणून ह्या रूपरेषेमध्ये तुमची काय तयारी असते, पूर्व तयारी काय असते, हे माईक टेस्टिंग, कार्यक्रमाला 1 तास अगोदर उपस्थित राहणं, कार्यक्रमाला बाहेर पडताना सगळे आपले पेपर्स पूर्व तयारीचे घरी बसून आपण खरं म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा 3 टप्प्यामध्ये हाताळायची असते. ज्यावेळी आयोजक तुम्हाला सांगतात की कार्यक्रम कसा आयोजित करायचा,
तो पहिला टप्पा. त्या दिवशी आपण सगळी रूपरेषा लिहून घेत असतो. दुसऱ्या वेळी कधी आपण घरी बसून कार्यक्रमाची त्या पूर्वतयारी करत असतो, त्यावेळी कार्यक्रमाचा प्रत्येक अंश आपण त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं. की कार्यक्रम सुरू होतोय तर पहिल्यांदा मी काय बोलेन. कार्यक्रम सुरू होताना माझे श्रोत्यांना वंदन करताना किंवा श्रोत्यांना अभिवादन करताना शब्द काय असतील. कारण श्रोत्यांचं ध्यान आकर्षित करणं तुमच्या दिशेनं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याकरता मी काय बोलेन याची पूर्वतयारी ही आधी करायला हवी. मग एखादा संस्थेचा अध्यक्ष पुढे येणार बोलण्यासाठी. तो पुढे येताना मी काय बोलावं याचाही आधी विचार करा. ह्या काही कॉमन गोष्टी आहेत. समई प्रज्वलित करताना काय मी बोलणार हे सुद्धा घरी बसून आपण त्याचा विचार करू शकतो. फुलं प्रदान करताना मी काय करणार याचाही घरी बसून आपण विचार करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण लिहून काढणं सुद्धा गरजेचं आहे. डॉक्टर अजय वैद्य यांनी सांगितलेलं आहे आणि न लिहिण्याचा फटका मलाही बसलेला आहे. गोमंत विद्यानिकेतनचा शतक महोत्सव मला वाटतं आणि त्यामध्ये आम्ही 5-6 सूत्रसंचालक होतो. मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी माझा ओव्हर कॉन्फिडन्स आणि ती चूक मी आयुष्यभर करणार नाही हाच खडा मी त्या दिवशी कानाला लावून घेतला. मला 2च गोष्टी होत्या. नामवंत शास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार कामत यांचा सत्कार करण्याची मला जो कार्यक्रम होता तो देण्यात आलेला होता. मी म्हटलं काय आहे त्यांची ओळख नाही, त्यांना सत्कारासाठी बोलवायचं, मानपत्र वाचन करायचं, त्यानंतर त्यांचा सत्कार करायचा. पण मी तुम्हाला सांगतो मी ते लिहून घेतलं नाही. 3च गोष्टी आहेत ना, राहून होऊन जाईल. मी तुम्हाला सांगतो मी थेट पहिली गोष्ट बोललो. त्यानंतर थेट मनोहरजी पर्रिकर यांना विनंती केली की नंदकुमार कामत यांचा सत्कार करावा. मानपत्र वाचनाचा कार्यक्रमच मी विसरून गेलेलो होतो. एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये अनुभव असून सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्समुळे आपण कधी कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे कार्यक्रमाची शान बिघडवू शकतो. हे आपण शिकून घ्यायला हवं. आणि म्हणून पूर्वतयारी लिहून घ्या. कार्यक्रम पूर्ण तयार आहे. मी काय करणार, कोणत्या वेळी काय बोलणार याचीही तयारी मी करून ठेवलेली आहे. आणि म्हणून संहिता लेखन हा विषय सुद्धा त्याच्यावरच आपण तासभर बोलू शकतो. आणि म्हणून संहिता लेखन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ऐनवेळी होणारे बदल मग नंतर तो एक तर वेगळाच विषय आहे. आणि सूत्रसंचालक ऐनवेळी होणारे बदल मी कुरुक्षेत्राचा आणि युद्धाचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. ऐनवेळी सेनापती लढाई करताना काही लपून बसलेले सैनिक शत्रू पक्षातील बाहेर पडतात आणि मग सेनापतीला त्या युद्धाचा सगळा त्यांनी तयार केलेली जी युद्धनीती आहे ती बदलावी लागते. हीच गोष्ट सूत्रसंचालकाला सुद्धा ऐनवेळी होणारे बदल याच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ऐनवेळी काहीही घडू शकतं. तुम्हाला सांगतो एखादी वेळ अशी येत असते की बहुधा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पोहोचत नसतात, सन्माननीय अतिथीही पोहोचत नसतात, किंवा एखाद्या कार्यक्रमाला जर पाहुणे येत असतात ज्यांना कार्यक्रमासाठी बोलावलेलंच नाही आहे त्यांना स्टेजवर बोलावलं जातं. कारण एखादा राजकीय पुढारी कार्यक्रमाला आपण बसल्यानंतर एका अपैरे तेका अपैरे तो असा मरे, जिल्हा पंचायत सदस्यांक अपैरे, सरपंचांक अपैरे, ह्या गोष्टी कार्यक्रमामध्ये अगदी फार मोठे बदल करू शकतात. आणि म्हणून संहिता लेखन हा टप्पा ज्यावेळी आपण करत असतो ते संहिता लेखन दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला उपयोगी पडेलच असं नसतं. हेही आपण लक्षात ठेवायला हवं. आणि म्हणून 3रा टप्पा कार्यक्रमाच्या दिवशी बाहेर पडण्यापूर्वी सुरू होत असतो. सगळ्या गोष्टी, कारण आपल्या सगळे कागद आपण बरोबर घेतलेले आहेत. आपण तिकडं बोलत असतो फक्त 20%, जे लिहिलेलं आहे 100%. मी नेहमी म्हणतो, आपली कोकणी भाषेमध्ये एक म्हण आहे की सशाच्या शिकारी कोचपाक वाघाच्या शिकारीचे साहित्य घेऊन बरोबर वाच्य पट्टा. खूप काही लिहिलेलं असतं आपल्याकडे, पण त्याच्यापैकी आपण फक्त 5%, 10%च गोष्टी वापरत असतो.
पण का इतकी सगळी सामुग्री घेऊन जावी लागते? अटल सेतूचं उद्घाटन 6:30 वाजता ठरलेलं, प्रमुख पाहुणे 8:30-9 वाजता येऊन पोहोचतात. अटल सेतूवर जवळजवळ 10,000 लोक कार्यक्रमाला 6:30 वाजता उपस्थित असतात. मी आणि सिद्धी उपाध्ये यांना 2 तास तिकडं किल्ला लढवायचा असतो. म्हणून आपल्याला त्यावेळी जी सामुग्री बरोबर घेऊन आपण घेतलेली आहे त्याचा कदाचित उपयोग होऊ शकतो. आपला पेहराव ही सुद्धा एक पूर्वतयारी आहे. हे आपण जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. काय आपल्याला शोभतं, आपलं नीटनेटकं दिसणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण इतर सूत्रसंचालक करतात म्हणून ती गोष्ट मी करावीच असं नाही आहे. डॉक्टर अजय वैद्य यांची टोपी अत्यंत शोभते त्यांना, पण ती टोपी मी घालावी तर विचित्र दिसेल मला. कारण प्रत्येकाचा पेहराव, प्रेझेंटेशन, सादरीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. कुर्त्याचा रंग निवडणं कशावर अवलंबून असतं? आयोजकांना फोन केला जातो की बाबा बॅकड्रॉप कसला रंगाचा आहे, तसलाच पेहराव जर मी घेऊन गेलो तर त्या बॅकड्रॉपशी मी मर्ज होऊन जातो आणि मग मी दिसत नाही आहे. ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. मीही कधी मी बहुधा फोन करतोच की बॅकड्रॉप कसल्या रंगाचा आहे. आणि कदाचित कधी राहून जातं, खूप कार्यक्रमाची व्यस्तता असते आणि मी माझ्या गाडीमध्ये 3-4 सेट्स ठेवलेले असतात. एके दिवशी मी कार्यक्रमाला 2 सेट घेऊन गेलो की हा जर बॅकड्रॉप असेल तर तो वेगळ्या कलरचा कुर्ता मला चालेल. पण मी तुम्हाला सांगतो त्यावेळी संगीतरत्न प्रसादजी सावकार यांची मुलाखत मी घेत होतो आणि तुम्हाला सांगतो माझ्याकडे 2 कुर्ते होते त्या दिवशी आणि मी दोन्ही कुर्ते उघडून बघितले. एक कुर्ता लाल रंगाचा, बॅकड्रॉप लाल रंगाचा, दुसरा कुर्ता होता वेगळ्या रंगाचा. पण तुम्हाला सांगतो मी ब्रँडचा उल्लेख करत नाही, कुठल्या शर्टच्या ब्रँडचा आज उल्लेख केला तर त्याची फार मोठी बातमी होऊ शकते. पण ज्या ब्रँडचा कुर्ता माझा होता त्याच ब्रँडचा कुर्ता, त्याच रंगाचा कुर्ता संगीतरत्न प्रसादजी सावकार घालून आलेले होते. काय गोची होऊ शकते पहा. म्हणजे कुठे आपण काही गोष्टी निसटू शकतात आपल्या हातून, याचंही एक ज्वलंत उदाहरण आहे. सुती कपडे आपण वापरतो कारण आपल्याला प्रखर लाईट्स असतात त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण मग प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी एक 2-3 उदाहरणं देतो आणि एक सूत्रसंचालक म्हणून पूर्वतयारी करताना मला महत्त्वपूर्ण 3 मूलभूत गरजांविषयी बोलायचं होतंच. आणि ही सूत्रसंचालनाची पूर्वतयारी केली नाही तर काय घडू शकतं याची उदाहरणं देणं हा माझ्या या सत्राचा प्रमुख उद्देश होता. पण तरीही थोडासा अवधी घेऊन मला आयोजकांनी 10-15 मिनिटाचा अवकाश वापरण्याची मुभा दिलेली आहे. म्हणून मी बोलू इच्छितो की एक सूत्रसंचालक म्हणून आपण त्या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून कार्यक्रमाची उंची वाढवण्यासाठी काय करू शकतो. कारण मी लिहिलेली संहिता आहे माझ्याकडे, पण मी कार्यक्रम स्थळी पोहोचलेलो आहे. सगळ्या गोष्टींचा मी फिरून गोषवारा घेतलेला आहे की कार्यक्रम कुठे आहे. बंदिस्त सभागृहामध्ये आहे. कला अकादमीचं रंगमंदिर, मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिर आहे. तिकडं पडदा जो आहे तो सरकत दोन्ही बाजूनं त्याचं विभाजन होतं, असा सरकत जातो. अशा वेळी मी काय करायला हवं? मी विचार करतो की काहीतरी मला वेगळं करायला हवं. त्या सरकणाऱ्या पडद्याचा मला फायदा होतो कधी कधी. मी तो पूर्ण पडदा उघडण्यासाठी कधीच तिकडं थांबत नसतो की मी लोकांना दिसल्यानंतरच बोलण्यास सुरुवात करेन. पण माझा नमस्कार हा मी दिसल्यानंतर येईल याचीही मी दक्षता घेत असतो. काय होतं, एखादा तानपुरा चालू असतो आणि हळूहळू पडदा सरकतो. अशा तानपुऱ्याच्या पार्श्व स्वरांवर ज्यावेळी मी पडदा उघडताना बोलू लागतो एक वेगळं वातावरण निर्माण होत असतं. कारण कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमात काय असतं, स्टेजवर फक्त 7-8 खुर्च्या मांडलेल्या असतात. पुढं एक टीपॉय असतं, त्याच्यावर एखादा आपण फ्लावर पॉट असतो, त्याच्यानंतर पिण्याची साधनं, पाणी पिण्याची साधनं असतात, बॉटल असते किंवा ग्लास असतो आणि पाठीमागे बॅकड्रॉप असतं. आणखी काहीही नसतं. एखादा सूत्रसंचालक त्या कार्यक्रमाची सगळी पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड स्वतःच्या शब्दांना निर्माण करत असतो. कारण ऐन वेळी
काही गोष्टींना बघून आपल्या संहितेमध्ये आपल्याला फरक करावा लागतो. कारण एखाद्या कलाकाराचा सत्कार होत असताना स्क्रीनवर त्या कलाकाराचा जीवनपट दाखवला जातो, त्याचाही आपण फायदा करून घेऊ शकतो. कारण शेवटी ही एक रिले रेस असते. तुम्हाला सांगतो, सूत्रसंचालन ही एक रिले रेस असतो. तो जो बॅटन एका खेळाडूकडून दुसऱ्या खेळाडूच्या हातामध्ये देणं असतं, त्याच्यामध्ये तुम्ही असता आणि तो बॅटन खाली न पडता सहजरित्या दुसऱ्या खेळाडूच्या हातामध्ये तुम्ही द्यायचा असतो. ते आपणहून तिकडं बॅटन स्वीकारत नसतात, हे लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून मग मी तुमच्या प्रमुख कार्यक्रमाच्या छोट्या गोष्टीकडे येताना उदाहरण मी देण्याचा प्रयत्न करतो. कार्यक्रमाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर सुरुवातीलाच एक उदाहरण मी देतो, कारण मला SMS आलेले होते की तुमच्या सूत्रसंचालनाची 1-2 उदाहरणं तुम्ही द्या, कारण पूर्वतयारी करताना तुम्ही कसे बदल करता तुमच्या सूत्रसंचालनामध्ये. संहिता होती. गोमंत विभूषण पुरस्कार आमचे गोमंतकाचे नामवंत चित्रकार लक्ष्मणजी पै यांना प्रदान करण्यात आलेला होता. त्यांचा जीवनपट कला अकादमीच्या कलामंदिरामध्ये दाखवण्यात आला. पडदा बंद होता. मी एक दक्षता घेतली पूर्वतयारीमध्ये. तो पूर्ण जीवनपट मी आधी पाहिला आणि त्यानंतर तो संपत होता. एका सुंदर असा जीवनपट ज्ञानेशजी मोघे यांनी तयार केलेला होता. तो संपतो जीवनपट. गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा अशा येत असतात आणि मग एक्नॉलेजमेंट्स ज्या येत असतात त्या अशा स्क्रीनवर वर येतात. मी विचार केला की मी या कार्यक्रमाची सुरुवात, जो बॅटन आहे कार्यक्रमाचा, अगदी स्मूथली पास ऑन करायचा आहे. मी कविश्रेष्ठ विष्णुसूर्या वाघ यांच्या कवितेच्या शब्दांचा उल्लेख करतच पडदा बंद होता. तिकडं एक्नॉलेजमेंट त्या लाटांच्या माध्यमावर येत असताना मी म्हणत होतो, या हळव्या वाळूवरती दिवसाची हो अस्ताई, सोन्यात बुडाला दरिया, रांगोळी घालत जाई. हा भिजला कातळ काळा, आतूनी होऊनी ओला, तिक तिक त्या पाण्यावरती शेवाळ पांघरी शेला. या झिंजीर संध्याकाळी उघडून आतला डोळा, रंगांचा पागल आशिक अनुभवतो रंध्र सुवाळा, अनुभवतो रंध्र सुवाळा. रंगांचा पागल आशिक अनुभवतो रंध्र सुवाळा. आणि आम्ही लक्ष्मण पै ह्या रंगांच्या एका पागल आशिकाचा हा रंध्र सुवाळा अनुभवण्यासाठी या मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिरामध्ये उपस्थित आहोत. कार्यक्रमाची सुरुवात ध्यान आकर्षित अशीच असावी अशी नाही. खूप सूत्रसंचालक वेगवेगळ्या माध्यमातून हे करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून आपली कार्यक्रमात बदल करण्याची शैली ही अनुभवातून निर्माण होत असते. हे लक्षात ठेवा. ऐनवेळी होणारे बदल आपण जाणून त्यावेळी कार्यक्रम कुठंही आपल्या हातून निसटता कामा नये. एखादा वक्ता जास्त जर बोलत असेल त्यावेळी त्याला सुद्धा कंट्रोलमध्ये आणण्याचं सामर्थ्य आपल्यापाशी असायला हवं. या अनेक गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून आपण कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे आपलं स्थान काय आहे हे आपल्या सूत्रसंचालनाच्या शैलीमधून दाखवून देऊ शकतो. या विविध माध्यमातून मी तुम्हाला पूर्वतयारीच्या बद्दल 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. फार मोठा व्यापक विषय आहे ज्याच्याबद्दल खरं म्हणजे इतरांना सुद्धा अशीच वेळेची उणीव भासलेली आहे. आपण खरं म्हणजे ऑनलाईन माध्यमातून मी गेले 3-4 दिवस पाहतोय की आपण सगळेजण ज्या उत्कंठतेनं या सगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहात, एक बारीक सारीक प्रश्न विचारत आहात, त्यावरनं पलाश अग्नी स्टुडिओज या संस्थेनं जो उपक्रम इकडं सादर केलेला आहे तो खरंच स्तुत्य असा उपक्रम आहे. तुम्हा सर्व सूत्रसंचालकांना एकच सांगणं आहे की ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाका. कारण एक कॉमन प्रश्न गेले 4 दिवस मी पाहतोय की प्रोफेशनली या सूत्रसंचालनामध्ये आपण येऊ शकतो का? हे जगण्याचं माध्यम म्हणून फक्त सूत्रसंचालकांमध्ये जगू शकतो का? एकच ती गोष्ट, तो कॉमन प्रश्न सगळ्यांचा,
माझ्या पद्धतीनं त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या या खरं म्हणजे सत्राला मी विराम देत आहे. मी तुम्हाला सांगतो, सूत्रसंचालक जर 3 मूलभूत गोष्टी आपल्याकडे असतील तर कुणीही सूत्रसंचालक बनू शकतं. जर गोविंद भगत बनू शकत असेल तर कुणीही सूत्रसंचालक बनू शकतं, ज्याच्याकडे वक्तृत्व आहे, सादरीकरण आहे, वाचनाची आवड आहे. ह्या 3 मूलभूत गोष्टी ज्याच्याकडे आहे, कुणीही सूत्रसंचालक बनू शकतं. आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की गोव्यात खूप कार्यक्रम आहेत आणि आता तो व्यवसाय म्हणून पूर्णतः 100% व्यवसाय म्हणून स्वीकारावा की नाही याचं उत्तर माझ्या पद्धतीनं मी देण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला सांगतो, ॲट द पिकेस्ट लेवल, म्हणजे ॲट द पिकेस्ट म्हणजे सगळ्यात पीक स्तरावर ज्यावेळी आपण विचार करतो, जास्तीत जास्त एखादा सूत्रसंचालक गोव्यात महिन्याला किती कार्यक्रम, साधं गणित आपण मांडूया, किती कार्यक्रम सादर करू शकतो? जास्तीत जास्त एका महिन्याला आपण, मी माझ्या कारकिर्दीमध्ये, मी आत्मप्रौढी सांगत नाही आहे, सत्य गोष्ट सांगतोय की मी एका महिन्यामध्ये जवळजवळ जास्तीत जास्त 22 कार्यक्रम सादर केलेले आहेत. आणि 22 कार्यक्रमाचं अर्थार्जनाचं गणित कदाचित आम्ही कधीच काल अनंत अग्नी यांचा लेख आलेला आहे भांगरभुईमध्ये, त्याच्यामध्येही त्यांनी उल्लेख केला, आम्ही कधीच कुणाला मानधन सांगितले नाही. पण मला वाटतं जसे सुपारीला आधारभूत किंमत मिळते, शेतभातीला आधारभूत किंमत मिळते, सूत्रसंचालनाला सुद्धा आधारभूत किंमत मिळणं गरजेचं आहे, असं आम्हा सर्व सूत्रसंचालकांना आज वाटायला लागलेलं आहे. आम्ही जर 3,000 एका कार्यक्रमाला पकडले, 22 गुणुले 3 66,000 आपण कमावू शकतो. तितकं जर कुणाला पुरेसं असेल पीक लेवलला, तर आपण सूत्रसंचालन हा व्यवसाय स्वीकारू शकता. पण 22 कार्यक्रम एका सूत्रसंचालकाला एका महिन्यात मिळतीलच हे मी सांगू शकत नाही आहे. ऑन एन ॲव्हरेज मी ज्यावेळी सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये 2005, खरं म्हणजे 1998 पासून होतो, परंतु 2005 पर्यंत जेमतेम 20 कार्यक्रम केलेले होते. पण 2005 सालापासून मी नंतर वर्षाकाठी 150 कार्यक्रम करायचो. 160 पर्यंत मी कार्यक्रम केलेले आहेत. म्हणून महिना पकडा 10-12 कार्यक्रम, 10-12 कार्यक्रम गुणुले 3,000 पकडा. पण त्यावेळी 3,000 पण मिळायचे नाही. 12-36,000 तितकं जर पुरेसं असेल तर आपण या क्षेत्रामध्ये पूर्णवेळ व्यावसायिक म्हणून येऊ शकता. पण शेवटची गोष्ट नमूद करतो की एखादं व्यक्तिमत्व जर सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये पाऊल टाकत असेल तर त्याने सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये का यावं? 36,000चं गणित करूनच नव्हे, 66,000चं गणित करूनच नव्हे, तर मी तुम्हाला सांगतो, एखादा सूत्रसंचालक या 3 मूलभूत गोष्टी घेऊन जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत असतो, तो आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करत असतो. आणि म्हणून सगळ्या सूत्रसंचालकाचा जीवनपट उघडून पहा. हरीश भिमानी साहेब यांचं जीवनपट पहा, सुधीर गाडगीळ, धनश्रीजी लेले, आजच्या अनघा मोडक किंवा सुधीरजी गाडगीळ यांचा जीवनपट उघडून पहा. ते सूत्रसंचालक म्हणून पूर्ण वेळ आहेतच, पण बाकीचे, कारण 3 तास आपण एखाद्या व्यासपीठावर असतो, बाकीचे 8 तास झोपेचे पकडा, 8-3 11 तास झाले. राहिलेले 13 तास आपण काय करतो? एखादा सूत्रसंचालक सगळे 13 तास तयारी करतच असेल असं नाही आहे. त्या 13 तासामध्ये आपण प्राप्त केलेली अंगभूत वैशिष्ट्य अशी काही दमदार असतात की मी तुम्हाला सांगतो, ती अंगभूत वैशिष्ट्य तुम्हाला स्वस्थ बसू देत नाहीत. त्या क्वालिटीज ज्या तुम्ही एका सूत्रसंचालक म्हणून प्राप्त केलेल्या आहात, तुम्ही त्या 36,000 बरोबर, त्या 66,000 बरोबर, त्या राहिलेल्या 13 तासामध्ये लिखाण करता, कुठंतरी तुम्ही मुलाखत घेता, कुठंतरी तुम्ही आणखी काही, सुधीरजी गाडगीळ पॅकेजिंग आजोबासारखे कार्यक्रम करायचे, ज्यामध्ये पॅकेजिंग आजोबा म्हणजे काय, जी मंडळी, वृद्ध मंडळी भारतात आहेत आणि त्यांची सगळे कुटुंबीय परदेशात आहेत, त्यांच्याकरता त्यांच्या आजोबांचं क्लिपिंग बनवून त्या काळी व्हिडिओ करून गावामधून अमेरिकेत पाठवण्याचं सुंदर व्हिडिओज ते करून पाठवायचे. अनेक मुलाखती ते घ्यायचे, कारण त्या अंगभूत वैशिष्ट्यामधून तुम्हाला जगण्याचे अनेक मार्ग प्राप्त होत असतात. म्हणून सूत्रसंचालक हा पूर्ण वेळ व्यावसायिक होऊ शकतो, कारण
त्याच्यामध्ये जी वैशिष्ट्य प्राप्त होतात, एक पूर्ण माणूस संपूर्णतः जगण्यास ज्यानं आपली क्षमता प्राप्त केलेली आहे, ही क्षमता प्राप्त करण्याचं सामर्थ्य या सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये आहे. म्हणून कुणीही या सूत्रसंचालन क्षेत्राला दुय्यम कला म्हणून पाहू नये. त्याच्यामध्ये सुद्धा अर्थार्जनाबरोबरच जीवनाचं मूल्य दडलेलं आहे. आणि म्हणून मला सूत्रसंचालक म्हणून फार अभिमान आहे की ह्या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे. हा चेहरा मला आयुष्यामध्ये जो प्राप्त झालेला आहे तो ह्या कलेचीच देण आहे, हे मी सांगू इच्छितो. आणि पलाश अग्नी स्टुडिओ, नित्यानंद क्रिएशन्स आणि थिंक अँड इंक या उपक्रमातून तुम्हा सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला प्राप्त झाली. याबद्दल मी ह्या आयोजन संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि काहीही आपणास गरज असेल, काही मार्गदर्शन एक अनुभव म्हणून मी देण्यास आपणास उपलब्ध असेलच. कधीही आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमचे हे व्याख्यान ऐकून मी एवढेच म्हणू इच्छिते की जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु आम्ही केला जाण. आज गुरुच्या रूपाने सूत्रसंचालनासाठी लागणारे संकल्प आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी लागणारी तयारी तुमच्याकडून शिकायला मिळाली, हे आमचे भाग्य. तुम्ही सांगितलेले सर्व गुण आम्ही नक्की आत्मसात करू. देव बरे करू. बोमानिस्ट गोविंद भगत. तुमचे उलोवप मनाक सामके भावले. आमकां हांगा काय प्रश्न आयिल्ले आसात ते हांव तुमचे मुखार मांडटा. श्री विराज प्रभुदेसाई असे विचारत आहेत की वाचलेले संपूर्ण लक्षात ठेवण्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न करता का, ही दैवी देणगी आहे? माझे मित्र विराज प्रभुदेसाई यांनी माझा जो खरं म्हणजे या सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये जी माझी जमेची बाजू आहे की मी एकपाठी आहे, कदाचित दैवी देणगी असेल. आणि मी आधी जो या सत्रामध्ये उल्लेख केला की जी गोष्ट मी वाचतो ती मला जर आवडली, ती मी स्वतःच्या हातामध्ये लिहून काढत असतो. मी लिहिलेलं अक्षर मी एकदा पाहिलं की माझ्या ते स्मरणात राहतं. आणि ही गोष्ट मी ज्यावेळी व्यासपीठावर उभी राहून सादर करीत असतो, सादरीकरणाच्या माध्यमातून याचा मला अत्यंत फार उपयोग होतो. कारण एखादी कविता ज्यावेळी आपण सादर करत असतो त्यावेळी या गोष्टीचा फार उपयोग होतो. ही दैवी देणगी, कारण मी देवभोळा माणूस आहे, मी नेहमी म्हणतो की ही मला कदाचित दैवी देणगी असावी. पण एखादी कविता जर मुखोद्गत होत नसेल तर मी ज्यावेळी ड्रायव्हिंग करत असतो त्यावेळी स्वतःची ती कविता वाचून माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड करून माझ्या ब्लूटूथमधून ती कविता ऐकत असतो. परत परत ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर मला ती कविता मुखोद्गत होत असते. आणि म्हणून ती कविता परत परत स्वतःशीच म्हणणं हाही सुद्धा एक खरं म्हणजे गोष्टी मुखोद्गत करण्याची पद्धत आहे. हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. पण माझ्या बाबतीत विचार केला तर मी म्हणतो की मी लिहिलेल्या गोष्टी डायरीमधल्या पहिल्यांदा पाहिल्यानंतर, कारण माझी व्हिज्युअल मेमरी ही पॉवरफुल आहे, कारण माझं शिक्षण घेताना सुद्धा ज्या गोष्टी मी माझ्या नोटबुकवर लिहिलेल्या होत्या, परीक्षेला बसल्यानंतर काय मला ठाऊक नाही, मला अख्खीच्या अख्खी पेज माझ्या डोळ्यासमोर काय काय आहे, फंक्शन्स ऑफ और युजेस ऑफ फॉस्फरस और याचं त्याच्यात ते व्हॉट आर ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस, 9 पॉईंट्स असतात. 7 पॉईंट्स झाल्यानंतर मला डोळ्यासमोर दिसतंय की 8वा आणि 9वा आहे काय आहे. मग मी माझ्या स्मरणात आणण्याचा प्रयत्न करतो. तीच गोष्ट सूत्रसंचालनामध्ये लागू पडते. पण इकडं रिफ्लेक्सिस जरा फास्ट असायला हवे, कारण तिकडं तुम्हाला क्षणाचीही उसंत नसते. धन्यवाद सर. श्री बिपिन शिंकरे आम्हाला असे विचारत आहेत की while beginning with the comparing and referring to the guests on the days, is it appropriate to add sir or madam
After taking the designation of the name, for example, Honorable MLA Shri XYZ or Shrimati XYZ, which ends with Madam, does Sir and Madam suit there? Similar question is asked by Mr. Vittal Suktankar. How can one use Sir and Ma'am and not Madam? Kindly rectify this. बघा, मला वाटतं मी सगळ्यांक सांगूंक सोदता की एक गोष्ट आसा, तुम्ही प्रत्येक व्यक्तिमत्वाचो हुद्दो पयलीं उल्लेख केला. आजच्या कार्यक्रमाक उपस्थित ह्या मतदारसंघाचे आमदार, म्हाका दिसता हे जेन्ना उल्लेख करता तेन्ना त्या उल्लेखाच्या दरम्यान त्या मनशाची व्हडविकाय आमी सांगून मोकळे जाल्या. आता फक्त उल्लेख आसा तो त्याचं नाव, तांचें नाव घेवपाचें. आणि म्हणून तुमकां एक मुद्दाम गजाल सांगता. आता श्री सुद्धा म्हणटना श्री सुद्धा म्हणपाची गरज ना. खास करून महिलेचो सॅल्युटेशन करतना आम्ही संगीत क्षेत्रांत सुद्धा ज्यावेळी खंयच्या कार्यक्रमाचें निवेदन करता तेन्ना सौभाग्यवती, श्रीमती हो उल्लेख सुद्धा करिना. करपाची गरज ना. तुम्ही आधीच ताका आमदार म्हटला किंवा आधीच मुख्याधिकारी म्हटला, ताका फाटल्यान सर म्हणपाची गरज ना. ताचे सॅल्युटेशन येदें व्हडलें कित्याक? आजच्या कार्यक्रमाला उपस्थित गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमात आपण आपले विचार व्यक्त करावे. आता हेच वाक्य जेन्ना हांव सर म्हण पळय केदें व्हडलें दिसता. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय डॉक्टर प्रमोद सावंत सर यांना विनंती, काय गरज आहे? ज्यावेळी मी माननीय मुख्यमंत्री महोदय म्हटलं, सगळे सर, सगळे मॅडम, सगळे सॅल्युटेशन भितर आयले न्ही. परत सर आणि मॅडम म्हणपाची गरजच ना. आता सर केन्ना म्हणू येता? रिक्वेस्ट, पयलीं त्याचा उल्लेख झाला. आम्ही कशे द वापरता इतर एकदा त्या गोष्टीचा उल्लेख झालो की मागीर दुसऱ्या सेंटेन्सान वापरतना त्याचा उल्लेख करता द. तशेंच एकदा तुवें त्या व्यक्तिमत्वाचा फुडें उल्लेख केलो. आजच्या कार्यक्रमाला गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय डॉक्टर प्रमोद सावंत उपस्थित आहेत. म्हणून विनंती आहे, आपण या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करावे. हे म्हणटा आसतना इंग्लिशीन जेन्ना तुम्ही त्याचा उल्लेख करता तेन्ना लास्ट सर म्हणूं येता. थंय हांवें नांव घेवना. रिक्वेस्टिंग यू सर टू प्रेजेंट बिफोर द ऑडियन्स युअर व्हॅल्युएबल व्ह्यूज. सर हे म्हणूं येता. हे लास्ट सर थंय लावं येता. पूण जेन्ना नांव घेता आनी हुद्दो घेता थंय सर आनी मॅडम लावपाची कांयच गरज ना. कित्याक सॅल्युटेशन्स फुडें लावपाची आनी मागीर परत फाटल्यान लावपाची गरज म्हाका तरी व्यक्तिशा दिसना. थँक्यू सर. हाच्या फाटल्यान आमकां असो प्रश्न आयला. श्री शशिराज नायक शिरोडकर असे विचारतात की एखादो वक्तो प्रमाणा भायर वा हाता भायर उलोवपाक लागलो जाल्यार तुमी ताका कसो तोळबंद लायतात? बदल खरें म्हणल्यार ह्या विशयाचेर हांव येवपाक सोदतालो, पूण कदाचित अग्निबाई सर आतां पळय परत जालें. अग्निबाई सर गरज ना. अनंत अग्नी हे फाल्यां आपले जे माची वेवस्थापन जातलें ताचेर कदाचित ह्या विशयाचेर थोडो उजवाड ते घालतले. पूण ह्या विशयाचेरूय म्हाजे खूब अनुभव आसात. एक वक्तो असो आसता की जो कार्यक्रम सगळो, सूत्रसंचालकच न्ही, वक्तोय बी कार्यक्रमाची सगळी वाट लावंक शकता. आणि खास करून ह्या वक्त्याक अनुभवाची तुमची जोड आसूंक जाय. आमकां आतां खूब सूत्रसंचालन केल्या नंतर खबर आसा की खंयचो वक्तो खंयचें कितें उलयता इतली सुद्दां आमकां जाण आयल्या की त्या वक्त्याक सांगता आसतनाच कंट्रोलान उलोवपा खातीर सुचोवणी बऱ्या शब्दांनी आमी करपाचो प्रयत्न करता. फॉर एक्झाम्पल आमी सदांच म्हणटा की विनंती आहे की आपण आपल्या अल्पशा शब्दामध्ये आपले विचार व्यक्त करावे. हे सदांचें. दुसरी गोष्ट आनी एक तरा वापरता, कॉमनूच आसा ही, हांव कितें वेगळें सांगता अशें न्ही. तो वक्तो उलोवच्या आदींच आमी म्हणटा की या कार्यक्रमानंतर सुंदर संगीताची मैफल आयोजित करण्यात आलेली आहे
आणि ह्या मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही सगळेजण आतुर आहोत. परंतु या कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे विचार ऐकल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, कारण ती ही कार्यक्रमाची एक छोटेखानी मैफिलच असते. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय अतिथी अमुक आपणास विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये आपले विचार व्यक्त करावे. सुज्ञास सांगणे न लगे. मी ज्यावेळी असं सांगत असतो त्याला कळायला हवं की बाबा आपण आटोपशीर पद्धतीनं आपले विचार व्यक्त करायला हवे. तिसरी गोष्ट, तरीही होत नसेल, एखादा सत्कार मूर्ती कार्यक्रमामधील काय करत असतो, एखाद्या तबलापटूला, मी काही कुणाची अशी मस्करी करत नाही आहे, पण मी अनुभवलेल्या गोष्टी सांगतो. कारण प्रत्येकाला वाटतं की कारण सत्कार आयुष्यामध्ये केलेला असतो, प्रत्येकाची भावना असते. पण एखादा कलाकार ज्यावेळी आपल्या बालपणामध्ये शिरतो, पहिल्यांदा तबल्यावर हात आपण कसा ठेवला, त्यानंतर मी कसा पहिला मुखडा वाजवायला शिकलो, त्यानंतर गुरुजींनी मला तो मुखडा वाजवताना काय सांगितलं, आणि त्यानंतर मी पहिला कार्यक्रम कसा केला, बघा हे संपत नसतं. अशा वेळी आपलं मनोगत व्यक्त करताना अशा व्यक्तिमत्वांना आपण चिठ्ठी पाठवतो की बाबा संपवा, म्हणजे लिहिण्यासाठी सुद्धा आपण त्यांचा सन्मान राखायला हवा. कार्यक्रम आपल्याला लवकर आटोपायचा आहे, कृपा करून आपण आपलं भाषण आटोपून घ्यावं. मी तुम्हाला सांगतो, एक सूत्रसंचालक म्हणून तिकडं सेनापती म्हणून उभा राहिलेलो असताना जर तरीही गोष्ट हाताबाहेर जात असेल तर मी आयोजकांची परवानगी घेऊन एक गोष्ट एकदाच केलेली आहे. एक वक्ता असा काही सुसाट सुटलेला होता की ह्या सगळ्या गोष्टींना तो नमला नाही, त्याचं भाषण चालूच होतं. मला अजून आठवतं, सुधीनजी ढवळीकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, सत्कार कार्यक्रम होता. हा काही माझ्या चिठ्ठीलाही त्यांनी मान दिला नव्हता, मान नको, त्यांनी ती केरामध्ये टाकलेली होती. आणि मी नंतर काय केलं तुम्हाला सांगतो. मी दुसरा एक कागद काढला आणि त्याच्यावर लिहिलं, अमुक साहेब, आपलं भाषण जरा लवकर आटोपतं घ्या, मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. पण त्याच्या आधी सुधीनजी ढवळीकर वैतागलेले होते कार्यक्रमात बसून, त्यांची परवानगी घेतली आणि सुधीन ढवळीकर असं खाली लिहून तो कागद त्यांच्या पोडियमवर ठेवला. त्याने तो वाचला आणि सुधीन ढवळीकर हे नाव वाचलं. आणि कारण प्रमुख पाहुणा त्यावेळी गोव्याचे माननीय उपमुख्यमंत्री म्हणून ते तिकडं बसलेले होते, त्यांनी आपलं भाषण बंद केलं. अशा काही गोष्टी जर कार्यक्रम हाताबाहेर जात असेल तर सेनापती आपली तलवार उगारत असतो, पण तलवार म्हणजे शब्दांची, कुणाला जखम करण्यासाठी नव्हे, त्याचा मान राखूनच. धन्यवाद सर. निमाणो प्रश्न असा असा, श्री लक्ष्मण परब आमकां अशें विचारतात की मनशाचो स्वभाव सिंपल आसत जसो तुमचो जाल्यार ताचो परिणाम निवेदनाचेर जाता, कारण सूत्रसंचालनाक ऑथॉरिटीव आसचो अशें म्हाका दिसता. तुमचें मत कितें? स्वभाव साधो आसचो हे ते स्वभाव वैशिष्ट्य तुमचे जे तुमच्या जिणेंतल्यान तुमकां प्राप्त जाता. त्याच्या करता खंयचेच गुरुकुल ना. आपूण ज्या मातयेंतल्यान जन्माक आयला, जी जीण तुमकां जगपाक शिकयता, कित्याक आमी सगळे जे व्यक्तिमत्व आमी आयल्या ह्या सूत्रसंचालन क्षेत्रांतले, की आमचे जिणेची चे सादेपण आमच्या स्वभावांतल्यान व्यक्त जाता. हांव बेतके सारक्या वाठारांत, तळावले सारख्या गांवांत वयर सरिल्लो मनीस, आणि ह्या वाठारांतल्यान ज्या गोष्टी आत्मसात जाल्यो सादेपणान रावन, त्या गोष्टी माझ्या स्वभावांतल्यान व्यक्त जाता. कित्याक म्हाका सगळे म्हाज्या सारके दिसता. म्हाका खंयचोच सूत्रसंचालक त्या सूत्रसंचालका कडेन स्पर्धा करची दिसना. म्हाजे कडेन सादेपण तें जन्मजात म्हाजे कडेन आयिल्लें आसा, जें हांवें आजून सोडूं ना आनी सोडचोय ना केन्ना, कित्याक म्हाका तें सोडूनच दिसना. आणि म्हणून ते सादेपणान हांव जेन्ना सूत्रसंचालक म्हणून उबो रावता, तुमकां सांगता, तें सादेपण, तो वेश म्हाका जो ह्या भुंयन दिला, म्हाज्या जगण्यान दिला, तो म्हाजो ओरिजिनल ड्रेस. पूण जेन्ना हांव सूत्रसंचालक म्हणून एका पोडियमाचेर उबो रावता, थंय म्हाजो तो सादेपणाचो ड्रेस सूत्रसंचालक म्हणून उबो रावतना
हांव कडेक दवरतां. कित्याक ती ऑथॉरिटी जी कार्यक्रम फुडें व्हरपाची आसता ती तुवें थंय प्राप्त करचीच पडटा. कारण ऑथॉरिटी प्राप्त करतना तुका त्या सूत्रसंचालनाच्या माध्यमांतल्यान त्या कार्यक्रमाची जी व्यापकता आसा, कार्यक्रमाचो जो रिंगण आसा तें सांबाळचें आसता. ती जर तुवें ऑथॉरिटी आपल्या कडेन दवरिल्ली ना जाल्यार कार्यक्रम तूं सगळ्याकूच सादो रावूंक लागलो, सामकोच मेंगो कसो रावूंक लागलो जाल्यार तुगेलो एका चलता हें सगळें अशें जाता. पूण जशें हांव सूत्रसंचालन कार्यशाळेंतल्यान डॉक्टर अजय वैद्य यांच्या मार्गदर्शनांतल्यान मंगलताई खाडीलकर किंवा आपले सुधीरजी गाडगीळ हांचे कडल्यान शिकलां की तुजें सादेपण तुजो गैरफायदो घेवपा खातीर कोणीच घेवपा जायना. म्हणून सूत्रसंचालक म्हणून वयतना म्हाजें प्रोफेशनलिजम एज अ सूत्रसंचालक हांव दवरताच. पूण म्हाज्या उतरांतल्यान म्हाजें जें सादेपण भायर सरता अशें जें म्हाका खूब लक्ष्मणजी परब म्हाका खूब जाण हें सांगता की तुमचें काळजान जें सादेपण आसा तें दिसता म्हणून. म्हाका खबर ना पूण लोक म्हाका सांगतात तें तुमच्या उतरांतल्यान भावनेंतल्यान भायर सरता. आनी म्हाका दिसता की हें मुद्दाम म्हूण जायना, ते काळजांतलें दुसऱ्या खातीर आशिल्लो मोग, दुसऱ्या खातीर आशिल्ली जी कणव आसा ती तुमच्या शब्दांतल्यान भायर सरता, तुमच्या कवितेंतल्यान भायर सरता. आनी अश्यो खूब गोश्टी आसा ज्यो एका सूत्रसंचालकान खरें म्हणल्यार आत्मसात करपाची गरज आसा. आनी म्हणून म्हाका दिसता की कदाचित आमच्या सगळ्या सूत्रसंचालकांचे सूत्रसंचालन अशी मेहनत घेता म्हणून तुमकां आवडू येता. देव बरें करूं. भोमानस्त गोविंद भगत सर. प्रश्न खूप आसात पूण वेळेच्या बंधनाक लागून आमकां सगळे प्रश्न घेवपाक मेळनात. ह्या ऑनलायन कार्यशाळेक आमकां जोडिल्ले शिक्षक, विद्यार्थी, हेर प्रेक्षक हांकां हांव देव बरें करूं म्हणटा. ह्या कार्यावळीची म्हायती तशेंच बातमी सगळ्या कडेन पावोवपी इलेक्ट्रॉनिक आनी प्रिंट मिडिया आनी पत्रकारांक आमी दिनवासता. कार्यावळीच्या शेवटाक जर तुमकां कितें सांगपाचें आसा जाल्यार मुजरत सांगचें. खरें म्हणल्यार हांव एक वदळ मुद्दो विसरलो की आज सूत्रसंचालन करता आमचे नांव युगाबाय. तुका म्हाका परबी दिन दिसता. सुंदर उतरांनी तुवें खरें म्हणल्यार ह्या कार्यक्रमाचें कॉर्डिनेशन केलां. तशेंच आमची माणकुली भुरगीं आज सूत्रसंचालनान फुडें येतात. आज जांची भाशा पुर्वा गुडे सारखे सूत्रसंचालक पयले दिसा जांणी सूत्रसंचालन केलें, त्याच प्रमाणे अनीश अग्नी, मागीर आमची 2 आनी माणकुली भुरगीं जांचें म्हाका नांव आतां लक्षांत उरूना, पलाश अग्नी. तशेंच आमच्या गोंयान मानसी वाळवे आसा. खूब नवीं भुरगीं ह्या कार्यक्रमांत सूत्रसंचालन क्षेत्रांत फुडें येत आसा. तांकां आमी सगळ्यांनी परबी दिवंक जाय. कारण आतां श्रिया टेंगसे सारकें भुरगें फुडें येता मराठी भाशेंतल्यान, जाची मराठी ही अत्युत्तम आसा. अशा खूब भुरग्यांक आमी आतां फुडें हाडपाची गरज आसा. डॉक्टर अजय वैद्य हांणी सुद्दां आपल्या त्या सत्रांतल्यान सांगिल्लें आसा की नवीन पिढीक आतां आमी फुडें दिवंक जाय. काल विश्वनाथ बाब स्वार हे जे आमचे सर आसा, प्राचार्य विश्वनाथ स्वार हांणी खास करून म्हाजे मित्र विराज प्रभुदेसाय हांचो उल्लेख करतना तांणी सांगलें की विराज बाब सुद्दां एक सुंदर सूत्रसंचालन करता. आमची सगळ्या सूत्रसंचालकाची एक जबाबदारी आसा की अशा व्यक्तिमत्वाक आमी कार्यक्रमांनी खरें म्हणल्यार संधी दिवपाची गरज आसा. आमी तांकां बारीक बारीक कार्यक्रमांत फुडें व्हरपाक, आनी हांव तें काम करताच. जर म्हाका कार्यक्रमांत कोणाक संधी दिवपाची आसत जाल्यार हांव अवश्य संधी दिवपाचो प्रयत्न करता. की ज्या कार्यक्रमाक हांव म्हणटा की हेका हाडात, म्हाज्या पेक्षा हें काम सुद्दां बरें करतलें तेका व्हरात, अशी संधी दिवन ह्या सगळ्या सूत्रसंचालकांक आमी फुडें हाडूंक जाय. आनी आमचे सगळे गोमंतकीयांचें तें कर्तव्य आसा चड सूत्रसंचालक जावचें, ही म्हाजी खरेंच मनापासून विनंती आसा सगळ्यांक. पूण चड सूत्रसंचालकांनी कमी उलोवन तें कितलें सुंदर जावचें हाचेर सुद्दां आपलो विचार करचो. कारण म्हाका आमचे देवगडचे खरें म्हणजे मित्र प्रमोद जोशी हांचें निवेदन ह्या क्षेत्रांतले 4 ओळी सांगता आनी तुमकां सांगता ह्या सत्राचो आमी समारोप करुया.
की निवेदन हे किती हवं, तर गालावरचा तीळ खूप दाट जंगलामधलं नागोबाचं बीळ. निवेदन कसं असतं, ताटामधलं मीठ ते नेमकं काय करतं, तर गालावरची तीठ. कमी झाल्यास अळणी, जास्त झाल्यास खारट, नंतर गोड लागेल एवढाच, आवळा हवा तुरट. ते म्हणतात की फुलं दिसोत ओवलेली पण दिसू नये धागा, फुलं दिसोत ओवलेली पण दिसू नये धागा, विठ्ठलाहून मोठी नसे ठरू चंद्रभागा. म्हणून आपण त्या सूत्रसंचालनाची विठ्ठलाच्या विटेवर स्थापना करायची आहे आणि आपली शब्दगंगा त्या विठ्ठलाहून चंद्रभागा होऊ नये, याचा मोठी होऊ नये याचा आपण खरं म्हणजे याची दखल आपण घ्यायला हवी. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. देव बरे करू सर. तुमच्या मार्गदर्शनात आमच्या गिन्यानाक भर पडला हातून मातूय दुबावना. कार्यावळ निमणेकडे पाविल्ली आसा तेन्ना एक महत्वाची सुचोवणी. फाल्यां 29 जून सूत्रसप्तक कार्यशाळेचो 7वो आणि निमाणे व्याख्यान 7वो दीस आणि निमाणे व्याख्यान 6 वरांचेर जातले. ह्या व्याख्यानाक मार्गदर्शक म्हणून लाभिल्ले आसात भौमानिस्ट अनंत अग्नी. स्टेज मॅनेजमेंट म्हळ्यारूच निवेदनातले माची व्यवस्थापन ह्या विशयाचेर आमकां ते मार्गदर्शन करतले. त्या खातीर आमी तुमची मुजरत वाट पळयतात. सगळ्यांक बरी सांज आवडेता. देव बरें करूं.